वाया जात नाही असं मला सुद्धा वाटतं. आणि मी सुद्धा प्रभू रामचंद्राच्या वंशातला आहे आणि आपण सगळे हे चांगल्या अशा एका तत्वनिष्ठ घराण्यातून आलेली मंडळी असल्यामुळे आपले सोदरी अण्णा असतील, नाणवणेकर असतील, सगळे आपण एका ओरिजिनल विचारातून आलेले आहोत. म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे, आपल्या देशाची वारकरी संप्रदाय, सगळे आपण संप्रदाय संबंधित असल्यामुळे आपण सगळ्या चांगल्या कामामध्ये आपण योगदान आहोत. सरांनी आता मला सांगितलं चौधरी अण्णांनी की सगळं अगदी 5 ते 4 ते 5 तासामध्ये सगळं ठरलेलं आहे. हे अशक्य केव्हा होतं, जेव्हा आपल्यावर प्रेम करणारे मित्र ओरिजिनल असतात आणि सच्चे असतात, त्यावेळेला 1 तासामध्ये सुद्धा एखाद्या गोष्टीचं नियोजन होऊ शकतं. चौधरी अण्णांचं विजूची मैत्रीचं जे रोखत आहे हे असंच पुढील काळामध्ये वाढत जाऊ. त्यांच्या मैत्रीच्या माध्यमातून अनेक महाराष्ट्रामध्ये चांगले कार्यक्रम, चांगले कामं त्यांच्या हातून व्हावीत अशा आपण या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त अपेक्षा करूया. आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये विजूचे काही राहिलेली मित्रमंडळी येत आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी मी सर्वांचं परत एकदा चौधरी यांना आणि विजू बोधरे यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शाब्दिक असं स्वागत करतो. त्यांचं अतिशय चांगलं जिव्हाळ्याचं नातं आहे. असे सगळ्या मित्रांना जपणारा, एक जीवाला जीव देणारा मित्र आदरणीय विजय बोधरे पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं आज या निमित्ताने एक चांगला वाढदिवसाचा जो सोहळा आहे, अभिष्ट चिंतन सोहळा, आणि तोही असा अचानक ठरावा आणि एवढा सुंदर देखणा व्हावा याच्यापेक्षा मोठं भाग्य. आणि सगळे जेव्हा जीवाला जीव देणारे मित्र असतात तेव्हाच आपल्या वाढदिवसाचं आयुष्य किंवा आपला वाढदिवस आणि पुढचं आयुष्य फार चांगलं आणि आनंददायी जातं. अशी जेव्हा जीवाला जीव देणारे मित्र असतात, असे सर्व जीवाला जीव देणारे अनेक मित्र अतिशय अल्पावधीतच हा सगळं दुपारपर्यंतचं नियोजन ठरलेलं आहे. तात्याराव तापकीर यांच्या हस्ते विजूला या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा मखमली फेटा बांधून आपण त्यांचा वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणार आहोत. त्यानंतर पाचंगी सरांच्या सोबतीला तुतारी वादक विशाल सोनवणे हे देखील आले. त्यांचंही एकदा मी त्यांना सहभागी देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद धन्यवाद. टाळ्या वाजवायच्या करा. आपल्या छत्रपती शिवरायांपासून किती आपली संस्कृती आहे की आलेल्या मान्यवरांचं स्वागत आपल्या सगळ्यांसाठी. आणि या सगळ्या कला महाराष्ट्रामधल्या आहेत आणि ह्या खऱ्या अर्थानं कला संजीवनी देणाऱ्या सगळ्या नवीन आपल्या या कला आहेत. त्यांना पाचंगी सर आपल्या माध्यमातून बऱ्यापैकी न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. धन्यवाद तापकीर साहेब. आपल्या माननीय श्री रामदासजी माने आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक आणि कायम असंच माने सरांचे संभावून जातात आणि त्या माध्यमातून एक माने साहेबांनी भेट दिला. माने साहेबांसाठी जोरात टाळ्या. असलेला माझ्या हृदयामध्ये खऱ्या अर्थाने विलसत असलेल्या आणि माझ्यावर निर्व्याज भावनेने प्रेम करणारे आणि माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वाटचालीच्या साक्षीदार असलेल्या माझ्या हितचिंतकांमध्ये, माझ्या शुभचिंतकांच्या साक्षीनं
आज हा हृदगत सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय, हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. मानवी जीवनात वयाच्या 40शीचा टप्पा हा अत्यंत महत्वाचा असतो. असं म्हणतात 40शी नंतर भाग्योदय खऱ्या अर्थाने होत असतो. मला सांगायला तुम्हा सर्वांच्या साक्षीने अत्यंत आनंद होत आहे की दुबईमध्ये जगद्गुरु तुकोबरायांचं एक सुवर्ण मंदिर बांधण्याचा मानस आम्ही प्रारंभ केलेला आहे आणि त्यासाठी शासकीय स्तरावर केंद्र शासनातर्फे सहकार्य आम्हाला लाभतंय. खरं तर हा माझा आनंदोत्सव नव्हे, तर आपल्या सर्वांच्या मंगलाशीर्वाद घेण्यासाठी ह्या शुभकामना हे मला पाठबळ देणारे आहेत. जगातल्या 50 देशांमध्ये वारकरी संप्रदायाची गूंज नेत तिथे अखंड हरिनाम सप्ताह जो मी काही प्रारंभ करतोय त्यासाठी आपल्या सर्वांच्या सदिच्छा घेणारा हा सोहळा आहे. विनम्र भावना मी या ठिकाणी प्रथमतः व्यक्त करतो. खरं तर निवेदक आमचे सहकारी सन्मित्र आहेत, प्रत्येकाचा योग्य शब्द सन्मान व्हावा त्यामुळे केवळ मी या ठिकाणी माईक हाती घेतलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने आजच्या या सोहळ्याचे निमंत्रक माझे मावस बंधू आणि ज्यांच्या समवेत उद्योग व्यवसायातली माझी जी काही छोटीशी अल्पावधीतली वाटचाल सुरू आहे अशा बिलियन मॅनटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे आणि तब्बल 18,000 लोकांना रोजगार देणारे आपले खऱ्या अर्थाने शंभूतीर्थ वडूच्या आणि गोरेगावच्या मातीचे सुपुत्र असलेले माझे बंधू विजयरावजी चौधरी यांना मी विनंती करेल, मी जो नामोल्लेख करेल त्यांना आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे आणि आलेले मान्यवर या ठिकाणी येतीलच. सर्वप्रथम महाराजांना मी विनंती करतो आपण आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यायचं आहे. पुष्पगुच्छ देऊन महाराजांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. टाळ्यांच्या कडकडामध्ये संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक, ज्ञानेश्वरीचे मुमुक्षु जाणकार, सकल संत साहित्यावर अधिकार असलेले व्यक्तित्व गुरुवर्य हरिदासजी महाराज शास्त्री आणि सूर्य नमस्काराचा आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचे आहे. सन्माननीय रामदासजी माने यांची उपस्थिती आमच्यासारख्या उद्योजकासाठी हे आशीर्वादपर या ठिकाणी आहे. खरं तर एक विशेष उपस्थिती आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी लाभलेली आहे. ते मला कर्तव्य वाटतं, त्यामुळे औपचारिकतेच्या पलीकडे आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आनंद घेतो आहोत. ज्यांची सन्माननीय उपस्थिती माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरली आहे असे आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त आयुर्वेद तज्ञ सन्माननीय डॉक्टर प्रवीणजी बडेसर या ठिकाणी उपस्थित आहेत. लाखो रुग्णांना ज्यांच्या औषधोपचारांनी नीट केलेले असे आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त आयुर्वेद तज्ञ डॉक्टर प्रवीणजी बडेसर यांनाही विनंती करतो. डॉक्टर प्रवीणजी बडेसर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. खरं तर ही महाराष्ट्र भक्ती आणि शक्तीचा अपूर्व संगम आहे. भक्तिरस या ठिकाणी ओसंडून वाहतोय, पण वीर रसाचा प्रत्यय ज्यांच्या सन्माननीय उपस्थिती होतीये आणि सरदार वंशज म्हणून ज्यांनी या ठिकाणी मानाचा फेटा सत्कार मूर्ती म्हणून मला या ठिकाणी बांधला असे वागेश्वरांच्या पुण्याश्वदाने पुढे झालेले सुवर्ण चरोली नगरीचे सुपुत्र तापकीर पाटील सरदाराचे खऱ्या अर्थाने वंशजत्व आणि जाज्वल्य इतिहास जगणारा अभ्यासू व्यासंगी व्यक्तित्व, माणुसकीचा मैत्रभाव संपन्नतेचा मानदंड आदरणीय तात्यासाहेब तापकीर पाटील सरदार यांना या ठिकाणी सन्मानित करायचं होतं. कारण सोहळ्यात सरदार असेल आणि तुतारी आणि चौघडा नसणार तो त्या मैत्रिणीचा अपमान असेल. अशा सरदारांचा हा सन्मान आणि सरदाराने सरदाराचं वर्तन हे त्या फेट्यात सादर केले असे सन्माननीय सरदार तापकीर पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी आहे. सरदार शाहिरीची कित्येक पढ्यांची परंपरा असलेले अंसाजी नानिवडेकर संपूर्ण भारतात असे मोठे गायक आहेत जे एका दमामध्ये गीत रामायण सादर करतात. शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत भक्ती संगीतावर प्रावीण्य असलेले गुरुप्रसादजी नानिवडेकर शाहीर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. धन्यवाद. गुरुच्या वाणीवर मांगल्याचा संस्कार असतो, मांगल्याचा सूर त्यांच्या मुखारविंदातून आपण श्रवण करतो असे शाहीर गुरुप्रसादजी नानिवडेकर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. असं म्हणतात, दिसणारी फुलं आणि हसणारी माणसं ही सर्वांना आवडतात. मनाची प्रसन्नता ही मनाची सुंदर अवस्था असते. मनाच्या प्रसन्नतेचं ज्यांच्या व्यक्तित्वाला कोंदण लाभलेलं आहे असे भारतीय जनता पक्षातील एक युवा चैतन्यदायी व्यक्तित्व आणि कोकण प्रांतात अध्यक्ष म्हणून गुरुवर्य डॉक्टर बडेंच्या मार्गदर्शनाखाली उत्तम असं सामाजिक कार्य करणारे आदरणीय सचिन भाऊ पालांडे यांना या ठिकाणी सन्मानित करण्याची मी विनंती आदरणीय अण्णांना या ठिकाणी करतो आहे. सन्माननीय सचिन भाऊ पालांडे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय अण्णांना मी विनंती करतो आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. सन्माननीय सचिन भाऊ पालांडे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. भाऊ आपण आलात, अत्यंत क्षण आनंद द्विगुणित केला. आपले मनपूर्वक धन्यवाद.
असं म्हणतात, जिद्द आणि जिज्ञासा जिवंत असेल तर माणसाला स्वतःचं विश्व निर्माण करता येतं. बांधकाम बिल्डिंग प्रोमोटर्स या व्यवसायामध्ये संदीप शेठ काटे या नावाचा आणि वैष्णवी डेव्हलपर्सचा या नावाचं विश्व निर्माण केलेले माझ्यावर निश्चित प्रेम करणारे माझे बंधू समान सन्मित्र सन्माननीय संदीप शेठ विठ्ठल काटे, पिंपळे सौदागर मधील एक प्रतिज्ञ व्यक्तित्व आदरणीय संदीप शेठ काटे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्माननीय विजयांना चौधरी यांना मी विनंती करतो, आपण सन्माननीय संदीप शेठ काटे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. प्रसंग कसाही असो, प्रत्येक प्रसंगात मैत्रीचा नंदादीप प्रज्वलित कसा ठेवावा असा संदेश देणारे सन्माननीय संदीप शेठ काटे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. शतशः धन्यवाद. यानंतर मी पुढील सन्मान देण्यासाठी संत साहित्याचे एक व्यासंगी अभ्यासक आणि काही अभ्यासू चरित्र वाचकांना ज्यांच्या सिद्ध हस्त लेखनीतनं खऱ्या अर्थाने प्रसूत झाले, माझ्यावर निश्चित प्रेम करणारे ब्रह्म संप्रदायातील एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी पदाधिकारी कामरगावच्या मातीचे सुपुत्र सन्माननीय हरिभक्तपरायण अशोक महाराज चंद्रभानजी गोरे यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. मी सन्माननीय अण्णांना विनंती करतो, आपणही त्यांना या ठिकाणी पुष्प देऊन सन्मानित करायचं आहे. फुल गोळा करून फुलांचा गुच्छ तयार होतो, फुलांचा संग्रह तयार होतो. संत साहित्याचे अभ्यासक सन्माननीय अशोकजी चंद्रभान गोरे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होता. इथल्या प्रत्येक माणसाची उपस्थिती ही 1000 माणसांचं प्रतिनिधित्व करणारी उपस्थिती आहे, हे त्याचं भान मला या ठिकाणी आदरणीय अशोकजी चंद्रभानजी गोरे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. माझा हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादुरू विवेकावरील या ज्ञानेश्वरीच्या प्रमाणान्वये आचरण करून आपल्या आध्यात्मिक नेतृत्वाने सर्वसामान्यांच्या जीवनातली आध्यात्मिक फुलबाग फुलवणारे गुरुवर्य म्हणून परमपूजनीय सद्गुरू श्री राघव चैतन्यजी काटे बाबा यांना ओळखलं जातं. त्यांच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी त्यांचे सुपुत्र सन्माननीय गणेश महाराज राघव चैतन्य काटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. मी पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्याची विनंती या ठिकाणी सन्माननीय विजयांना चौधरी यांना विनंती करतो. या ठिकाणी गणेशजी महाराज काटे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. शांत विनम्र आणि मृदू स्वभावाचं व्यक्तित्व म्हणून त्यांना ओळखलं जातं. या ठिकाणी ब्रह्म संप्रदायाचे आणखी एक चैतन्यदायी व्यक्तित्व या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यावर निश्चित मैत्रीचं बंध अनुबंध जगणारे सन्माननीय हरिभक्तपरायण प्रवीण महाराज वाघमारे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. एक व्यासंगी अभ्यासू व्यक्तित्व, विनम्र आणि शालीनतेचा मानदंड सन्माननीय प्रवीण महाराज वाघमारे यांचा यथोचित सन्मान. हापकिन इन्स्टिट्यूट येथे एक अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांची सन्माननीय उपस्थिती मला प्रेरणा देणारी ठरलेली आहे. या ठिकाणी चरोली गावातील भक्ती चळवळीतील एक अग्रगणी दाम्पत्य म्हणून ज्या दाम्पत्याकडे आदर्श आध्यात्मिक दाम्पत्य म्हणून पाहिलं जातं असे सन्माननीय श्री व सौ काळजे दाम्पत्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. हरिभक्त परायण सन्माननीय नवनाथजी महाराज काळजे तसेच आदरणीय आमच्या ज्येष्ठ परमार्थ क्षेत्रातल्या भगिनी स्वर योगिनी असा मी त्यांचा उल्लेख करेल. संत साहित्याच्या अभ्यासिका, कीर्तनकार, प्रवचनकार सौभाग्यवती सविताताई काळजे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. मी सौभाग्यवती प्रियंकाताई विजय बोत्रे यांना विनंती करतो, आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. सरोली गावातील अध्यात्म क्षेत्रात एक जाणकार व्यक्तित्व म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांचा यथोचित सन्मान आपल्या माहेरचा, पूर्वाश्रमीचा, आजोळचा, संत साहित्याचा वसान वारसा सासरी लक्ष्मीच्या पावलाने प्रवेशित होऊन भक्ती चळवळ भक्तिप्रवण करणाऱ्या आदरणीय सविताताई काळजे यांचा यथोचित सन्मान आणि त्यांना तितकीच भक्कम सक्षम साथ देणारे सन्माननीय नवनाथ महाराज काळजे यांचाही यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेल व्यवसायातील एक स्वतःची नवीन ओळख निर्माण केलेले आमचे सहकारी सन्मित्र संदीप शेठ झेंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने पुरंदरच्या मातीमध्ये धुरंधर व्यक्तित्व होतात. अशा पुरंदरच्या मातीचा, झेंडेवाडीचा स्वाभिमान असलेले आणि हॉटेल व्यवसायातील मराठी स्वाभिमान आणि बाण्याचे प्रतीक असलेले माझे जीवाभावाचे सन्मित्र सन्माननीय संदीप शेठ झेंडे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी सन्माननीय अण्णांना विनंती करतो, आपण संदीपजी झेंडे यांना या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सन्माननीय संदीप भाऊ झेंडे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. यानंतर एक विशेष सन्मान या ठिकाणी आपला सर्वांच्या संपन्न होणार आहे. सन्माननीय संदीप शेठ झेंडे
हॉटेल व्यावसायिक हॉटेल जय मल्हारच्या माध्यमातून मराठी कर्तृत्वाचा हॉटेल व्यवसायात मानदंड प्रस्थापित केलेले संदीप शेठ झेंडे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. खऱ्या अर्थाने मराठी सारस्वताचे निस्सीम पूजक, सरस्वतीचे पूजक आणि मानपत्र क्षेत्रामध्ये, लेखन क्षेत्रामध्ये मी जी काही छोटीशी वाटचाल केली त्यामधले माझे आद्य गुरु आणि मानपत्र लेखन क्षेत्रात आज मी जी काही ABCD शिकू शकलो असे माझे त्या क्षेत्रातले गुरुवर्य सच्चे पाठीराखे, प्रेरणा स्त्रोत आणि खऱ्या अर्थाने अपंगत्व किंवा जीवनातल्या आलेल्या कुठल्याही प्रतिकूलतेवर मात कशी करावी याचं ज्वलंत उदाहरण म्हणून मला आयुष्यात नेहमी प्रेरणा दिलेले ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ विचारवंत, कामगार चळवळीचे विश्लेषक, महाराष्ट्र शासनाच्या गुणवंत कामगार पुरस्काराने पुरस्कृत असलेले सन्माननीय प्रतिभावंत कवी आदरणीय प्रकाशभाई परदेशी यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. आदरणीय प्रकाशभाई परदेशी यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. त्यांच्या एका काळामध्ये एक उत्तम सायकलपटू असणारे, महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार हा पुरस्कार मिळवणारे आणि 80च्या दशकात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या प्रत्येक नगरसेवकाचं, लोकप्रतिनिधीचं परिचय पत्र लिहिणारं आणि ज्यांचं हस्ताक्षर स्वतः लोकनेते शरद पवार साहेब असतील किंवा अजित पवार असतील तेही खऱ्या अर्थाने ओळखलं जातं. सन्माननीय प्रकाशभाई परदेशी यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. हा अतिथी सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय नाणेकर दादा यांना प्रथमतः सन्मानित केले जाते. दादांना विनंती, वारकरी संप्रदायातील एक चैतन्यमय व्यक्तित्व, नाबाद 86 वर्षाचे योद्धे आणि तरुण असं मी त्यांचा उल्लेख करेन. दादा नाणेकर, ज्येष्ठ सांप्रदायिक मार्गदर्शक वारकरी संप्रदाय, आदरणीय दादांना या ठिकाणी सन्मानित आणि एक विशेष उपस्थिती या ठिकाणी मान्यवरांना व्यासपीठावर आमंत्रित केलं जाणार आहे. थोडंसं नियोजन त्या अनुषंगाने, ज्यांच्या डोळ्यामध्ये तुकोबांच्या अभंगांचा तेज आणि वाणीमध्ये माऊलींच्या ओव्यांचे संस्कार आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या उपस्थितीमुळे आजच्या या सोहळ्याची मुख्य आतुरता आपण अनुभवतोय, ज्यांचा विचार म्हणजे जागर, ज्यांचा अभंग म्हणजे तत्वज्ञानाचा सागर, असे तत्वज्ञ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे विद्यमान 11वे वंशज, आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त कीर्तनकार, प्रवचनकार, व्यासंगी लेखक, संशोधक गुरुवर्य श्री प्रशांत महाराज संभाजी देवकर यांचा या ठिकाणी आहे. महाराजांना विनंती, तालुक्यातील एक कर्तृत्वान उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, शांत मैत्रीच्या व्याख्येचा आदर्श मानदंड असणारे, पेट्रोलियम व्यवसायातील एक उच्च पदस्थ, खऱ्या अर्थाने यशस्वी व्यावसायिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, विविध क्षेत्रातल्या त्यांच्या यशस्वीतेचा पाडा हा प्रत्येक उद्योजकांना खऱ्या अर्थाने खूप काही प्रेरणा देतो, असे सन्माननीय बाळासाहेबजी मांजरे यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. सन्माननीय बाळासाहेब मांजरे शेठ यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. चाकणहून या सोहळ्यासाठी विशेष उपस्थित असलेले आमचे सहकारी सन्मित्र, हिंदुत्ववादी विचारधारेचा खऱ्या अर्थाने प्रखर पुरस्कार करणारे सन्माननीय सतीश शेठ कर्नावट यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. त्यांना पुष्प गुच्छ देऊन सन्माननीय मी या ठिकाणी विजय अण्णा चौधरी यांना विनंती करतो. सन्माननीय सतीश शेठ कर्नावट, आपणास विनंती, आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. सन्माननीय सतीश शेठ कर्नावट, काही मोजके सन्मान झाल्यावर आपण मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ करतो आहोत. सन्माननीय सतीश शेठ कर्नावट यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मुळशीच्या मातीचा स्वाभिमान, वारकरी संप्रदायात जपत माती, नाती आणि संस्कृती जपणारे आणि माझ्यावर भरभरून प्रेम करणारे अध्यात्म क्षेत्रातील आमचे मार्गदर्शक, एक सर्वांगी जाणकार आणि एक महावाचक असा मी ज्यांचा उल्लेख करेल असे सन्माननीय हरिभक्त परायण उत्तमरावजी भावकरांना यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. अण्णांना विनंती, आपण आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यायचं आहे. तुझ्या ठाई निरुपम, तुझे गुण उत्तम, तुझे गुण उत्तम तीही लोकी, तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बरवे, असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. सन्माननीय भावकरांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. अण्णांचे खूप खूप धन्यवाद. यानंतर मी या ठिकाणी दी संगमनेर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे विद्यमान संचालक, चाकण परिसरातील पंचक्रोशीतील सुकीर्त उद्योजक सन्माननीय बाळासाहेबजी मांजरे शेठ यांना मी विनंती करतो, आपणही आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. सन्माननीय बाळासाहेबजी मांजरे यांना विनंती आहे, आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. धन्यवाद. 1
सन्माननीय वासनजी मांजरे यांचा सन्मान झाल्यानंतर माझ्यावर नितांत प्रेम करणारे आणि सेलिब्रिटीचे सीए म्हणून ज्यांची ओळख आहे सन्माननीय उल्हाजी मापुसकर सर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्यांच्या घरामध्ये 3 राष्ट्रपती पुरस्कार आहे, 1 पद्मश्री आहे आणि सेलिब्रिटीचे सीए असलेले अत्यंत एक प्रज्ञावंत व्यक्तित्व म्हणून ज्यांच्याकडे ओळखलं जातं उल्हाजी मापुसकर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आपणास विनंती आपण आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यायचं आहे. यानंतर सन्माननीय हरिभक्त परायण रामदासजी मोरे साहेब आपणास मी विनंती करतो आपण आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यायचं आहे. सन्माननीय रामदासजी मोरे, सन्माननीय रामदासजी मोरे साहेब आपणास विनंती आपण आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यायचं आहे. त्यानंतर आपल्या बासरी वादनाच्या माध्यमातून सर्वांना मोहित करणारे सन्माननीय ज्येष्ठ बासरी वादक आणि टाटा मोटर्स मधील सेवानिवृत्त पदाधिकारी सन्माननीय संतोषजी फडके साहेब आपला यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. संरक्षण क्षेत्रातल्या भारतीय संरक्षण दलाला विविध जी काही वाहनं आणि तंत्रज्ञान त्यातले अत्यंत तज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं. टाटा मोटर्स मधील पदाधिकारी आणि सुप्रसिद्ध बासरी वादक, मुरली वादक, पावा वादक सन्माननीय संतोषजी फडके यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. चाकण परिसरातील आमचे उद्योजक मित्र सन्माननीय दिनेशजी शेटे साहेब आपणास विनंती आपण आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यायचं आहे. या सन्मानाच्या आपण सांगतेकडे चाललेलो आहे आणि पुढील सोहळ्याला आपण प्रारंभ करणार आहोत. सन्माननीय दिनेशजी शेटे आपणास विनंती चाकण परिसरातील बाजारपेठेमध्ये उद्योग व्यवसायाची परंपरा असलेले दिनेशजी शेटे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. शतशः धन्यवाद. माझ्या महाविद्यालयीन जीवनापासूनच्या जीवनाच्या प्रत्येक वाटचालीत आजपर्यंत माझ्याशी मैत्रीचे बंध, अनुबंध, ऋणानुबंध, स्नेहबंध टिकून ठेवणारे भोसरी गावचे जावई आणि सासवडच्या भूमीचे सुपुत्र सन्माननीय सचिनजी घनश्याम कामते मिंडा या कंपनीतील एक जनसंपर्क अधिकारी, समाज विकास अधिकारी सन्माननीय सचिनजी कामते यांना विनंती आपण आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यायचं आहे. त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. सचिनजी कामते यांना विनंती आपण आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यायचं आहे. शतशः धन्यवाद. यानंतर ज्येष्ठ पत्रकार, संपादक, सव्यसाची लेखक आणि 55 वर्ष पूर्ण झालेल्या ज्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण राहतोय त्या पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासाचे लेखक सन्माननीय विजयरावजी जगताप यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. स्वतः केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या पुस्तकाचं विमोचन करायला पिंपरी चिंचवड नगरीत आले. प्राध्यापक रामकृष्ण मोरे परामर्श एका आधुनिक शिल्पकाराचा विजयजी जगताप यांचा विजयजी जगताप यांच्या समवेत आलेले आमचे सहकारी साहेबांचाही यथोचित सन्मान. साहेबांनी विनंती आपण आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यायचं. त्यानंतर मोजक्या 2 सन्मानाकडे आपण जातोय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशजी बनसोड आपणास विनंती आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचे आणि मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळतो आहोत. सन्माननीय आपल्याही या ठिकाणी यथोचित सन्मान. सन्माननीय रमेशजी बनसोड काका, सन्माननीय श्रीपादजी जाधव बीडच्या मातीतील कर्तृत्वान उद्योजक सन्माननीय आप्पासाहेब भुसे आपणासही विनंती आणि मुख्य सोहळ्याला आपण प्रारंभ करतो आहे. प्रातिनिधिक स्वरूपात हा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान मान्यवरांचा या ठिकाणी संपन्न होतोय. साक्षात वरुण राजाने आज आशीर्वादाची अनुभूती देणारा हा सुंदरचा सोहळा श्रीपादजी जाधव यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. तदनंतर सन्माननीय उद्योग क्षेत्रातील आमचे जीवलग सहकारी MSD एंटरप्राइजेसचे आणि महाकाळ अँड कंपनीचे सन्माननीय संदीपजी उत्तमराव महाकाळ यांना या ठिकाणी सन्मानित करण्याचा आपणास विनंती आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. यानंतर आमचे भाचे कर्तृत्वान हॉटेल व्यावसायिक युवा उद्योजक सन्माननीय वैष्णव संदीप ताफरे, कुमार वैष्णव संदीप ताफरे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आपणासही विनंती आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. सन्माननीय अण्णांना विनंती आपण वैष्णव ताफरे यांना सन्मानित करायचं आहे.
बिलकुल विलंब न लावता अवघ्या काही सेकंदामध्ये आजच्या कार्यक्रमाचं नेमकं अचानक एका दिवसाच्या आत म्हणजे दुपारच्या नंतर सगळं नियोजन झालं आणि मला सुद्धा असं वापस असं बिजूनी फोन केला की तुला 6:30 पावणे 7ला भोला हॉटेलला यायचंय. म्हणजे आपण ठरवल्यावर एखादी गोष्ट कशी यशस्वी करू शकतो तर मला खात्री आहे की आपल्याला जीवाला जीव देणारी मित्र आपल्यासोबत जर असतील म्हणजे कोणत्याही क्षेत्रातले असोत कुठलाही कार्यक्रम 100% यशस्वी होतो आणि यशस्वीकडे जाणाऱ्या कार्यक्रमाचं थोडक्यात या ठिकाणी प्रास्ताविक करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे संयोजक निमंत्रक माननीय विजयराव चौधरी यांना ज्या आत्ता विजूने उल्लेख केला की त्यांची कंपनी आत्ता माझ्याशी बोलत होते साऊथ आफ्रिकेमध्ये त्यांचा व्यवसाय आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन माणसाची जी उडी आहे आपण त्याला म्हणतो ना 7 समुद्रात पल्याड आपल्या लोकांमध्ये जाण्याची क्षमता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य आहे हा देश आहे आणि म्हणून त्यांनी दिलेली प्रेरणा घेऊन आपली माणसं मराठी माणसं 7 समुद्रापार जात आहेत आणि असे जे वयाने लहान असणारे परंतु उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांचा फार चांगला अनुभव आहे त्यांचं योगदान आहे असे विजयराव चौधरी यांना विनंती करतो की आपण थोडक्यात आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज व्यासपीठावर अ.भ.प. प्रशांत महाराज मोरे तुकाराम महाराजांचे 11वे वंशज यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभलेली आहे. तसेच नाणेकर महाराज म्हणजे आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक तसेच बाळासाहेब मांजरेकर तसेच तात्यासाहेब तापकीर आणि इतर मान्यवर यांनी आज आमच्या बंधू विजोबा बोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त जे आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी विजोबा बोत्रे तसेच माझ्या बिलियन मॅनटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे आलेल्या सर्व तमाम बंधू भगिनींचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि विजूभाऊंचं सांगायचं म्हणून तर विजूभाऊंचं एवढे प्रेम करणारे लोक आज या ठिकाणी बहुसंख्येने कमी वेळात हजर राहिले त्याबद्दल मी पुन्हा एकदा आलेल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो, धन्यवाद देतो. भाऊंना पुढील आयुष्य उदंड आयुष्य लाभो अशी स्वामी समर्थांसाठी प्रार्थना करतो. आणि तुळजाभवानी मी प्रार्थना करतो की भाऊंच्या इथून पुढे खऱ्या अर्थाने येणारे वर्ष चांगलं यशोमय हो अशी तुळजाभवानीसाठी प्रार्थना करतो. आणि प्रशांत महाराज मोरे यांच्यातर्फे ते बाळासाहेब मांजरेकर यांचे सर्व नाणेकर महाराजांच्या वतीने सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. त्यानंतर विजय जगताप सर यांना विनंती करतो की आपण थोडक्यात आपल्या मित्राला या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. विजय जगताप सर. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आमचे मित्र विजय बोत्रे पाटील यांच्या 41व्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी सर्व मित्र परिवार या ठिकाणी एकत्रित आलेला आहे. आणि हा आजचा जो दिवस आहे अतिशय आनंदाचा दिवस. विशेष म्हणजे सकाळीच आमचं बोलणं झालं आणि त्यांना ॲक्च्युली अशा प्रकारचं वातावरण आवडत नाही, परंतु ते म्हणाले की आता सर्वांनी ठरवलं आहे तर आपण एक त्या निमित्ताने एक स्नेह मिळावा, त्या निमित्ताने एक सगळ्यांची भेटीगाठी आणि एक औपचारिक संवादासाठी एक छोटा कार्यक्रम आपण घेतोय. आणि ती कल्पना फार सुंदर आहे. आणि आज या ठिकाणी विविध क्षेत्रातली जी काही सगळी मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाली त्यांच्यावर प्रेम करणारी त्यामध्ये मी देखील एक आहे. गेले 9 वर्षापासून आम्ही एकमेकांशी जोडलं गेलेलो आहोत. आणि केवळ एक लेखन हा जो प्रकार आहे जो त्यांच्या आणि माझ्या आवडीचा समान धागा आहे त्या धाग्याने आम्हाला एकत्र आणलं. आणि आजही आमची जी काही वैचारिक बोलणी असतील किंवा विविध काम असेल किंवा कार्य असेल त्याच्यामध्ये गेली 9 वर्षे एकत्रितपणे आम्ही बरोबर आहोत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने आणि विशेष म्हणजे सहारा वृद्धाश्रमात ते जे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतात त्या सहारा वृद्धाश्रमाच्या वतीने मी त्यांना अभिष्टचिंतन व्यक्त करतो. धन्यवाद. कोळपकर सर आलेले त्यांचा सन्मान करण्यासाठी मी चौधरी यांना विनंती करतो की आपण कोळपकर साहेबांचा या ठिकाणी पुष्प देऊन सन्मान करायचा आहे.
यानंतर ज्यांचा चौघडा संपूर्ण आता भिव आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 19 तारखेला येते आणि हा चौघडा माझा पंढरपुरात वाजतो. आणि तो चौघडा माझा राम मंदिरात मोदी साहेबांसमोर वाजला तर तो चौघडा गोटे साहेबांसाठी वाजतो असं बातमी घेतलं. त्यानंतर विदुषी आणि माझी दोघांची जुने मित्र. जय श्रीराम. डॉक्टर प्रवीण बडे सर यांना विनंती करतो की आपण आपल्या मित्राला शुभेच्छा द्या. ॲक्च्युली आता सगळ्यांनी बऱ्यापैकी सांगितलं की विजू भाऊंची काय कला आहे. ॲक्च्युली अष्टपैलू व्यक्तिमत्व जास्त मी वेळ घेणार नाही, परंतु एकच गोष्ट त्या माणसाबद्दल मला जी आवडलेली, 1 नोव्हेंबरला माझा वाढदिवस होता आणि माऊली जे आहेत आपले मोरे महाराजांच्या माध्यमातून त्यांची माझी ओळख झाली आणि जे ऋणानुबंध झाले की असा हा मैत्री जपणारा एक अवलिया माझ्या आयुष्यात आला. आणि आपण जरी कधी त्यांना कॉन्टॅक्ट नाही केले किंवा कामाच्या ऐवत विसरलं तरी तो माणूस कोणाला विसरत नाही. ही खूप मोठी त्यांची एक काय म्हणतो आपण एक मोठेपणा आहे त्यांचा. आणि आज खरोखर ॲक्च्युली त्या वाढदिवसाला मला बोलवलं आणि खरोखर आज बाहेरचा कुठला दिल्ली दौरा नसल्यामुळं मला जो योग आज आला तर मी माझ्या संपूर्ण प्रवीण बडे मित्र परिवाराच्या वतीने आणि प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना साक्षरता अभियान PM ऑफिस आणि संपूर्ण आमचं वारकरी संप्रदाय माऊली जे आमचे गुरुवर्य आहेत सर्वांच्या माध्यमातून मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि भाऊ आपण असेच हसत मुखत राहा, असेच तुमचे मित्र तुम्हाला जोडत राहा. आणि अण्णांचे मी मनापासून अभिनंदन करतो की एवढ्या कमी वेळात इतकं चांगलं त्यांनी नियोजन केलं आणि आम्हाला हा सोहळा आज अनुभवायचा एक आम्हाला सौभाग्य लाभलं. आपले पाचंगे साहेब आहेत ज्यांचं अख्ख्या जगात टंका वाजतोय अशा या चौघडा त्यांच्या तुतारीने आज वातावरण पूर्ण पवित्र केले. अशा ह्या वातावरणात मला आज बोलवलं आणि आज मलाही योग आला. मी पुन्हा भाऊ तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आई जगदंबे चरणी आणि पांडुरंग चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला सुख समाधान आणि शांती कायम लाभत राहू. धन्यवाद. रामकृष्ण. आपला व्यवसाय करत असताना समाजाशी आपण जोडलेली नाळ, आपण आपल्या मातीशी, ज्या मातीमध्ये जन्मलो त्या मातीशी जोडलेली आपली जी नाळ आहे ती कायम राहावी म्हणून मानेसर देखील त्यांच्या गावामध्ये अनेक गोष्टी गरिबांसाठी करत असतात. आणि हे सगळं करत असताना त्यांचं वैशिष्ट्य तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये सांगतो. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये ABP माझावर जेवढ्या मुलाखती झाल्या ABP माझाच्या काळात, तर त्यातल्या सगळ्यात जास्त मुलाखत माने सरांच्या मुलाखतीमुळे ABP माझाचा TRP वाढलेला आहे. जरा जोरात टाळ्या वाजवल्या. म्हणजे त्या मुलाखतीची लेवल काय असावी तुम्ही कल्पना करा. हसत खेळत मराठी, साध्या खेड्यातल्या मराठी भाषेपासून ते एखादा जर्मनीचा माणूस कसा इंग्रजीमध्ये बोलतो असा एकच आपल्या भागातला माणूस त्या त्या देशातल्या भाषा किती पारंगत, व्यवसाय सगळं करत असताना सगळ्या भाषा शिकणं येणं, त्याच वेळेला ऑन दी स्पॉट बोलणं. आणि ABP माझासारख्या चॅनलमध्ये एवढे दिग्गज अकाउंट्स आहेत भारतामध्ये की महाराष्ट्रातले आपले खऱ्या आता महाराष्ट्राचा अभिमान. जोरात टाळे एकदा माने सरांसाठी. माने सरांसाठी ज्याला बोलता येतं त्याला काम करता येत नाही, ज्याला काम करतात त्याला बोलता येत नाही. मी आहे काम करणारा माणूस, त्याच्यामुळे मला बोलता येत नाही हे त्याच्यातनं निश्चित सिद्ध झालं. माझा शिष्य विजय बोलते. माझं पहिलं नातं शिष्याचं होतं, पण ज्यावेळेस शिष्य गुरुपेक्षा मोठा होतो त्यावेळी सगळ्यात मोठी अचिव्हमेंट गुरुची असते आणि गुरुला त्याचा गर्व वाटतो. 80 निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची बळ. मी मुद्दामून या कार्यक्रमासाठी
ध्येयविड्याची यशोगाथा आणि शिवाजी विद्यापीठानं माझा जो धडा SY.BCom ला ठेवलेला आहे, ही 2 पुस्तकं मी माझ्या विजयी चेल्यासाठी आणलेली आहेत. वस्तुतः माझं जे पहिलं नातं जे चेल्याचं आहे, गुरु शिष्याचं, पण आज मला त्यांनी जे फोन केला, मित्राच्या नात्यानं फोन केला आणि त्यांनी सांगितलं की माने साहेब, आज माझा वाढदिवस आहे. त्याच्या अगोदर आमचं एक महाकाल एक व्यक्ती, मी तिथं काही कामानिमित्त गेलतो आणि महाकालने सांगितलं, साहेब आमच्या बोत्रे साहेबांचा वाढदिवस आहे आणि साहेब तुम्ही यायला पाहिजे. म्हणजे बोत्रे साहेबांना हे माहीतच नाहीये मला कोणी आमंत्रण दिले. एक महाकाल व्यक्तीनं आमंत्रण दिलं आणि त्याने आग्रहानं मला सांगलं की आज आमच्या बोत्रेंचा वाढदिवस आहे आणि बोलायला आहे. मला फक्त टाइम माहित नव्हतं आणि योग असा की पुढच्या 5 मिनिटात बोत्रेंचा फोन आला. जी व्यक्ती दिसायला बुटकी आहे, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे, आमचे सगर सर. म्हणजे मला पहिल्यांदा ज्यावेळी भेटायला आले, मला वाटलं कुठं तर गावाकडचं पोरगच आहे आणि त्याच्यानंतर ते बोलायला लागलं पोपटासारखं आणि त्याच्यानंतर मला काय अंदाज येईल बाबा एवढं गावाकडचं पोरगड पोपटासारखं बोलते. तर नंतर मला दुसऱ्या एका व्यक्तीनं परिचय करून दिला की सगर सर एका शिक्षण संस्थेमध्ये फार मोठ्या पदावरती काम करतात आणि साहजिकच आमचे बोत्रे साहेब असतील किंवा सगर सर असतील, त्यांना सरस्वती यांना भरभरून दिलेली आहे. त्यांचे मित्र उद्योजक की आज 1+1, मला काय गणितलाही कळत नाही पण 1+1 मी म्हणतो 11 होतो. कदाचित हे म्हणतील 2 होतं पण मी बनणार नाही 2 होतं, 11 होतं. पण आजच्या या दिवसासाठी मी वेळेचं बंधन आहे. मला इथं आलेली जी माणसं आहेत ही अतिशय दर्दी माणसं आहेत. आमच्या बोत्रे साहेबांवरती प्रेम करणारी पोच पावती आपण आपल्या बिजी शेड्यूल मधून आपल्या अनेक व्यस्त कार्यक्रम बाजूला ठेवले आणि आज माझ्या बोत्रेवरती प्रेम करण्यासाठी आपण मनानं शरीरानं आज बोलामध्ये थांबला. मला वाटतं तुमच्या मिसेस कोण आहेत उभा राहा. आपण किती तुळशीला पाणी घातलं हा हिरा कमवायसाठी. आता याच्यापूर्वी काही म्हणा, पण जर समजा तुम्हाला जर एका शब्दाला बोलले तर माने साहेबांनी सांगितलं की तुळशीला तुम्ही किती पाला हा हिरा कमवायसाठी, तुम्हाला हिरा मिळालेला आहे. पुढच्या काळामध्ये सरस्वती त्यांच्याकडे आहे. लक्ष्मी आमच्या साहेबांच्या बरोबर 1+1 11मुळं साहजिकच लक्ष्मी त्यांच्याकडे ज्ञान आहे. आणि मला आज मी आपल्या सर्वांच्या वतीनं सांगतो की आमच्या बोत्रेची 100वी गाठावी आणि आपण सगळेजण या 100ला त्यांची 100वी गाठण्यासाठी आपण सगळे उपस्थित राहावं. मी 2च शब्द मला वेळ दिला. मला वाटलं नव्हतं की मला या कार्यक्रमाला बोलवतील म्हणून, पण माझ्यासारख्या माणसाला एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला, माझ्या शिष्याचा कार्यक्रम म्हणजे मोठा कार्यक्रम, आणि एवढं मी सांगतो की माझा गेल्या 30 वर्षापूर्वी एक पुणे विद्यापीठामध्ये माझं लेक्चर होतं आणि तिथं बोत्रे ते लेक्चर ऐकायला पुणे विद्यापीठात आले होते आणि बाहेर आल्यानंतर मला तिने आग्रह केला, ती आठवण माझ्या हृदयात आहे. एका कुठल्या तरी एका रसवंती ग्रह किंवा काय असेल XYZ, मला तिने आग्रह केला, सर मी तुमच्या कार्यक्रमात होतो, माझी विनंती आहे सर आपण ज्यूस पिऊया का. त्या माणसाचं अंतःकरणावर असणारं प्रेम, जसं प्रभू रामचंद्राला शबरी म्हणायची की एक बोर जे चाकून द्यायचं, जे गोड असेल ते रामासाठी ठेवायची. योग असा की माझे नाव योगायोगानं राम आणि मला शबरीच्या रूपानं हा बोत्रे भेटले. ती 25-30 वर्षापूर्वीची ओळख त्याच्यानंतर माझ्या हृदयात ते बसले. प्रत्येक सुखदुःखाला, प्रत्येकाच्या आनंदाच्या क्षणाला त्यांच्या आठवणीशिवाय माझा कार्यक्रमच पुरा होत नाहीये. आणि हे डुमकं वाजवणारे पाचंगे तर ते जर असतील आणि हे तुतारीवाले, आम्हाला काय त्याची नावं माहित नाही, आणि ते बासरी वाजवणारे फडके साहेब, ही जी सगळी मंडळी जी आहेत ही अशी मुठ केली की किती मोठी ताकद तयार होती, अशी ह्याची शक्ती आहे. आपण विविध क्षेत्रातले महाराज, आपण खूप मोठी व्यक्ती आहात. प्रत्येक क्षेत्रात आपण खूप मोठी व्यक्ती आहात.
याच्यामध्ये कोणी छोटं नाही, कोणी मोठं नाही. परमेश्वर प्रत्येकाला एक गुण जास्त देतो. ज्याला तो गुण देतो ते आमच्याकडे असतो, ते तुमच्याकडे असतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण उंचीनं खूप मोठे आहात. कदाचित इथं प्रेमापोटी आम्हाला वरती बसवलंय. आपण तेवढ्याच बोलाचे तेवढ्याच लायकीचे आहेत, पण जागा कमी असल्यामुळे आमच्यासारख्या माणसाला बोलवलं. तुम्ही त्याच्यात काही कमी नाही. पुन्हा एकदा बोत्रे साहेबाला 100 वर्ष लागू द्या आणि सगळ्यांनी म्हणून आपण त्यांची 100री करायला सगळं सरासरी आपण इथे उपस्थित राहूया. धन्यवाद. थँक्यू. संतोषजी बाबर साहेब यांना देखील विनंती आहे. खरं तर व्यासपीठावर एवढी दिग्गज व्यक्तिमत्व बसलेली आहेत, त्यामुळे मी अगदी एका मिनिटातच निमित्त बोलून नाही. एक विषय आणि दुसरं शुभेच्छा, भरपूर उदंड आयुष्य लाभू दे आणि जसं साहेबांनी म्हटलं 100वी इथे साजरी करायचा योग येऊ दे. धन्यवाद. त्यांच्या समोर आमच्यासारख्यांनी बोलणं जरा योग्य ते पण बोलला पुत्र होती जी सात्विक तयाचा अधिक वाटे देवा. त्या बोत्रे साहेबांना साहेब म्हणावा, पुत्र म्हणावा, काय म्हणावं हेच मला सुचत नाही. का तुम्ही वयाने मोठा आहे, बाकीचं काय ते आता तुम्ही सर्वांनी ऐकलेलंच. अशा माणसाच्या पुढे काय बोलावं. सर्वात मोठा आनंद हा आहे बरं का. कोणत्याही बापाला किंवा कोणत्या गुरुला, मोठ्या व्यक्तीला आनंद कधी होतो, आपला पुत्र यशस्वी जेव्हा होईल, आपला शिष्य जेव्हा यशस्वी होईल, आपल्यापेक्षा वयाने लहान आहेत पण कर्तृत्वाने महान झाले. आता ह्यांच्या पुढं बोलणं आमच्या सर्व वारकरी संप्रदायाच्या महाराज लोक बोलणार आहेत. त्यांना सर्वांची ती इच्छा आहे शतायुष्य लाभ, आणि मला तिथपर्यंत थांबवायला तर मोठं भाग्यच होईल. आता माझी 70 चालू आहे, आम्हाला बोलूच मिळणार आहे का. खूप 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 बायवेशसाठी धन्यवाद. संत साहित्यावरती ज्यांचा अधिकार आहे असे सर्व मान्यवर आणि विचारांवरती प्रेम करणारे सर्व मित्रमंडळी. विचारांवरती बोलायचं तर काय बोलू आणि किती बोलू. वेळ कमी आहे, आता मी कमीत कमी 1 तास तरी बोलेन. बरोबर आज 12 वर्ष झाली त्यांची आणि माझी मैत्री झाली. त्या क्षणापासूनची मैत्री आजपर्यंत टिकली. त्याला कारण विचारांचा प्रेमळ स्वभाव, एकमेकाला सहकार्य करण्याची त्यांची भावना. मगाशी तिने माझा उल्लेख फार मोठा केलेला आहे. खरं म्हणजे इतका मोठा मी नाहीये, त्याला वाटत असेल. मी सरस्वतीच्या प्रांगणातल्या अक्षरशः एक पाहिली, पण मला त्यांनी कळसापर्यंत नेलं. परंतु मानपत्र लिहिताना ठीक आहे, माझा हस्ताक्षर चांगला आहे, माझ्या लिखाणाचे कौशल्य आहे, परंतु मी व्याकरणामध्ये खूप मागे होतो. आणि तिथं मात्र विचार माझा गुरु म्हणून बनले आणि त्यांनी लिखाणामध्ये फार अगदी स्वल्पविराम अर्धविराम पासून अवतरण चिन्ह कुठं द्यायचं, कसं द्यायचं ते मला त्यांनी चिन्हांचं मला त्यांनी दाखवलं. म्हणून मी आज 225च्या पुढे मानपत्र लिहू शकलो. मी अधिक बोलत नाही, पण विचारा मी एवढं सांगेन की तुमच्या या प्रेमळ स्वभावामुळं तुम्ही माणसांचं धनसंचय कमवलेला आहे आणि हे धनसंचय निरंतर आणि अखंड आणि अनंत काळापर्यंत तुमच्यावर राहू ही मात्र मी निश्चित सदिच्छा व्यक्त करतो. आणि त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांच्या सुविधा पत्नी त्यांचे खूप मोठे त्यांना साथ लाभलेली आहे. मी त्यांच्या साथीबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो की तुमचा जोडा असाच म्हणजे लक्ष्मीनारायणचा जोडा तुमचा असाच निरंतर राहू ही सद्भावना व्यक्त करून तुम्ही शतकोत्तरी पार करावी. विचाराव तुमच्या शतकोत्तरीपर्यंत मी राहील ना राहील, परंतु निश्चित मी अवळातून सुद्धा तुम्हाला त्या आशीर्वाद देईल तेवढं निश्चित मी आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. रामकृष्णांनी उपस्थित सर्व गुरुबंधू आणि भगिनी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, जगद्गुरु
तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज मोरे महाराज यांना वंदन करतो. आणि आज आमचे परममित्र विजयजी बोत्रे यांचा 41वा वाढदिवस साजरा करत असताना आपण कार्यक्रम का साजरे करतो? प्रत्येक कार्यक्रमाच्या पाठीमागे कोणता एक उद्देश असतो. त्या उद्देशातून त्या कार्यक्रमातून कुठेतरी काहीतरी घ्यायचं असतं. कुणाचे कार्यक्रम सोहळे साजरे होत नाहीत. आज या ठिकाणी विजय भाऊचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय आणि या वाढदिवसानिमित्त आलेले खूप मोठे मान्यवर म्हणजे प्रत्येक क्षेत्रातले सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आध्यात्मिक या सर्व क्षेत्रातले या ठिकाणी मान्यवर आले. वेळात वेळ काढून आले. पावसाचे दिवस असताना सुद्धा वेळेत आले. आणि हा कार्यक्रम होत असताना आमच्या स्वस्वरूप साधक संस्थेचे सद्गुरू श्री राघव चैतन्य काटे महाराज हे काही कारणास्तव कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. आमच्या स्वस्वरूप साधक संस्थेच्या माध्यमातून माझ्या सर्व परिवाराकडून, सांप्रदायिक परिवाराकडून विजय भाऊंना अनेक शुभेच्छा देतो. आता साहेबांनी सांगितलं त्यांचे 100वा वाढदिवस या ठिकाणी व्हावा आणि या वाढदिवसाला आम्ही सुद्धा असावेत. आणि या वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम होतोय विशेष म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते. आणि खरोखरच ह्या व्यस्त कार्यक्रमातून अनेक ठिकाणी विजय भाऊ ज्या ठिकाणी जातात, खरोखर संसाराचा काळ ज्यावेळेस स्त्री ओढत असते तेवढ्या त्या स्त्रीला सुद्धा खूप महत्त्व असतं. आणि त्या ताई या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना ही शुभेच्छा देतो आमच्या सर्वांच्या माध्यमातून की तुम्ही अशी साथ विजय भाऊंना देत राहत चाला. आणि या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिले. विशेष म्हणजे खूप मोठे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जास्त काही वेळ न घेता या ठिकाणी पुन्हा एकदा विजय भाऊंना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर जमलेले सर्व मान्य ज्येष्ठ आदरणीय मित्रांनो, 2010 सालचा इतिहास मला आज आठवत आहे. आमच्या कोर्टामध्ये लोक न्यायालयामध्ये एका व्यक्तीला तिथं बोलवलेलं होतं आणि त्यांचा त्या ठिकाणी लेक्चर होता. त्यांच्याबरोबर प्रदीप कदम सुद्धा होते. त्यावेळेस मी म्हटलं हा कोण माणूस आहे, आणि माझी नुकतीच प्रॅक्टिस चालू झालेली होती त्यावेळेस. तर मी तेव्हा पाहिलं तर ते माझे मित्र विजय बोत्रे. आणि तदनंतर बरेचसे वर्ष निघून गेले आणि त्याची माझी पूर्ण भेट झाली. आपलं ते हॉटेल, त्या हॉटेलमध्ये 5 स्टार हॉटेल आहे तिथं मी गेलो होतो त्या कार्यक्रमाला. तेव्हा त्यांना पाहिलं, म्हटलं मी पाहिले कुठेतरी. साहेब ह्या व्यक्तीने मला वाचनाची फार मोठी आवड निर्माण केली. कारण यांनी आम्हाला जे काही सांगितलं, मी वयाने मोठा आहे त्यांच्यापेक्षा, परंतु संत साहित्याचा आणि सर्व कौशल्याने युक्त असा हा माझा मित्र आहे. मी ह्या माणसाला पाहिलं, मी भरपूर मित्र पाहिले, पण मी कुणाशी मैत्री जोडली नाही. मी बऱ्याचशा लोकांना एका विशिष्ट सर्कलमध्ये ठेवतो. नंतर आमच्या दोघांचे सूर एवढे घरी जुळले का गतिमान समाज व्यवस्थेमध्ये काळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि त्याप्रमाणे समाज व्यवस्था बदलते. हे शिकवणारा हा एक माझा मित्र आहे. वाचनाचं प्रचंड मोठं वेळ ह्या व्यक्तीने मला लावलं. ह्या व्यक्तीने मला अक्षरधारामध्ये नेलं आणि माझ्या लाईफमध्ये मी प्रथम एक पुस्तक विकत घेतलं. ते पुस्तक आजही माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर ह्या माणसाकडनं मी खूप काही पुस्तकं घेतली. बोलायचं कसं, चालायचं कसं आणि कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या व्यक्तीशी काय बोलायचं हे शिकून घ्यावं यांच्याकडनं. आम्ही जर वकील असलो तरी आम्हाला यांच्याकडनं झेंडे साहेब खूप शिकायला मिळालं. कारण हा काही साधा माणूस नाहीये, कारण फार मोठा माणूस आहे. आणि हे मी आज या प्रसंगी सांगत आहे. धन्यवाद विजयभाऊ, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे कुटुंबीय आणि या ठिकाणी जमलेला सर्व मित्र परिवार यांना देखील मी पुढील तुमचे वाढदिवस पाहण्यासाठी शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. थँक्यू. सन्माननीय व्यासपीठ आणि 11वे वंशज तुकाराम महाराजांचे आणि नाणेकर महाराज आणि शेजारी कार्य अभ्यासक आणि कीर्तनकार आणि सन्मानित माझ्या मित्रांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.
शब्दावरती चांगली पकड असलेला मनुष्य आणि समयसूचक बोलणारा मनुष्य आणि एखादी मैत्री कशी टिकवावी त्याचा चांगला अभ्यास करणारा मनुष्य आणि अशा माणसाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा माझ्या कुंजीर परिवाराच्या वतीने. धन्यवाद. माननीय व्यासपीठ आणि वंशज तुकाराम महाराजांचे प्रसन्नजी महाराजांना रामकृष्ण हरी. आज विजयरावांचा अचानक वाढदिवसाचा मेसेज आला आणि आपले प्रवीणजी बडे जे प्रधानमंत्री जनकल्याणचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत ते म्हटले की आपल्याला त्या वाढदिवसाला जायचं आहे, लवकर तयार या आणि जाऊया आपण. मग एकत्र आलो आम्ही. फुके वगैरे घेऊन एवढ्या पावसामध्ये कुठे भेटेल हे करून त्यांना भेटण्यासाठी आलो. पण त्यांची जशी जशी एका आणि पाहुण्यांची जशी आगमन व्हायला लागली, सनई चौघडा ऐकला, इतक्या वर्षानंतर सनई चौघडा ऐकला, त्याच्यानंतर तुतारी पण ऐकली. सगळं पारंपरिक पद्धतीने होत असताना प्रत्येक आणि जसं पाहुणे यायला लागले तसं तसं विजय सरांच्या तोंडावर तेवढं हास्य फुललं. जे त्यांचं हास्य बघून ते सगळे पाहुणे जण स्तब्ध झाले. कुणाला जायची घाई होती, कुणाला थांबायचंय का नाही थांबायचंय हा विचार चालला होता. पण आज ते सगळे ते घड्याळाकडे कोण बघत नाही पण विजय सरांच्या चेहऱ्याकडे बघतायत आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आणि आमचे 11वे वंशज जे आपल्या तुकाराम महाराजांचे जे 11वे वंशज आहेत ते थांबलेत. आता त्यांना त्यांचा आशीर्वाद घेऊन ते पुढे व्यासपीठ पूर्णपणे हे नेतील. हीच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना. या ठिकाणी बोलायचं म्हटलं तर आज अभिषेक सोहळा विजय भाऊंचा जरी असला तर मी निश्चित मानेल पवित्र कुळा पावन तो देश येथे हरीचे दास जन्म घेतला. आयुष्यामध्ये माणूस जन्माला कुठे यायचे, कशा पद्धतीने यायचे, कोणत्या आईवडिलाच्या कुठे जन्माला यायचे, पण तळहातावरच्या रेषांपेक्षा मनगटाला जोर आणि बुद्धिमत्तेचे आकाश ज्याला गवसणी घातलेले अशा विजय भाऊच्या बाबतीत बोलायचं म्हटलं. परंतु सूर्यप्रकाशापुढं काजवानं काय चमकावं, तिथं व्यासपीठावरती सगळे दिग्गज माझ्यापेक्षा ज्ञानी मंडळी आहे. तुम्ही तर त्याहीपेक्षा गर्दी असण्यापेक्षा दरिद्री मंडळी समोर बसलेला आहात. त्यामुळे शब्द मला आठवतील असं नाही. परंतु मी निश्चित सांगेन की हिंदवी स्वराज्य ज्यावेळी स्थापन झालं आणि रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा करायचं ठरलं. राज्याभिषेक सोहळा साजरा करताना उभ्या महाराष्ट्रातले रयत तिथं आलीच. सरदार असतील, शिलेदार असतील, सुभेदार असतील, परंतु इतर देशातील मंडळी तिथं उपस्थित होतील महाराजांच्या राज्याभिषेकाला. आज इथं मी पाहिल्यानंतर ज्यावेळेस हा भरलेला दरबार पाहिला मला रायगडाची आठवण आली. हा निश्चित राज्याभिषेक आहे की अभिषेक सोहळा आहे. कारण भक्ती आणि शक्तीचा योग ज्या ठिकाणी साकार होतो, आमच्या जवळचं तीर्थक्षेत्र संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज त्यांच्याच रूपानं हरिदास महाराज पालवे शास्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटलं की ज्ञानेश्वर महाराजच आशीर्वाद द्यायला आले की काय. जगत मान्य, जगत वंद्य, देवमान्य असे जगद्गुरु तुकोबा आहे. त्यांची वंश या ठिकाणी आहेत. म्हणजे तुकाराम महाराज त्यांच्या रूपाने इथं आले, हे निश्चितच आपल्याला मानावं लागेल. आणि हे सगळं असताना आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत जेव्हा या महाराष्ट्रात किंवा भारत देशात कागद नव्हता, लेखणी सुद्धा नव्हती, कारण तरी सुद्धा प्रजा सुखाने नांदत होती. कारण एकच आहे, त्या सिंहासनावरती बसला होता आमचा राजा शिवछत्रपती राजा. शिवछत्रपती राजा ज्यावेळेस सिंहासनावर आरूढ झाले उभे, कारण राजे तर सगळेच होतात, राजे सगळेच त्या काळात होते, परंतु जाणता राजा आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना मराठा हिंदू धर्म जिवंत ठेवणारा राजा जन्माला आला ते छत्रपती. ज्या 32 वर्षाच्या वयामध्ये जगायचं कसं आणि मरायचं कशासाठी, त्या धर्म शंभूराजांना, ज्या शंभूराजांना राजमाता जिजाऊनं मांडीवरती खेळवलं, धर्मशास्त्राचा अभ्यास, रामायण महाभारताच्या गोष्टी शिकवल्या. मला इथं आठवण झाली की आमच्या विजय भाऊंना त्यांच्या आई वडिलांनी कदाचित ते शिक्षण दिलं असं, कारण छत्रपती शहाजीराजांनी स्वप्न साकार करण्यासाठी धडपड चालू केले, पण प्रत्यक्षात उतरवलं ते राजमाता जिजाऊ. तर प्रथमतः आम्हा सर्वांच्या वतीनं तुमच्या आई वडिलांना सुद्धा निश्चितच मानवंदना असेल.
आणि आपण मैत्रीच्या स्वरूपात मगाशी ऐकलं. कारण महाभारतामध्ये कदाचित मी वेळ घेतो, आपली माफी मागतो सर्वांची. माझ्या आयुष्यात मी माफी हा शब्द पहिल्यांदा बोलला असेल. कारण आग्र्याच्या दरबारात छत्रपती गेल्यानंतर सुद्धा छत्रपती आणि 9 वर्षाचे शंभूराजे काळाच्या जबड्यात घालून आता मोजी जात ही सांगणारी आपली मराठीची जात त्या काळात तिथे होती. त्यांनी सांगितलं एक वेळेस मौतपत करू पण अपमान नाही. ही तर ज्या माणसाबद्दल बोलायचं त्यासाठी तुमच्या वेळेचं मी निश्चित भान ठेवणार आहे. परंतु काय शब्द बोलतात, कारण 22 वर्षापूर्वीची विजयाण्णा चौधरींची माझी मैत्री. विजयाण्णा ज्यावेळेस पोलीस स्टेशनला यायचे, परंतु पोलीस स्टेशनला एक व्यावसायिक किंवा उद्योजक म्हणून आले नाही. मैत्रीचं नातं आम्ही तिथे शिकलो. मित्र कसा असावा त्या काळात तिथे आम्ही शिकलो. मानेसाहेब आणि मानेसाहेब त्यावेळेस बोलले की मित्र आणि शिष्य हे त्यांनी दोन्ही त्यांच्या भाषेतून सांगितलं. त्यासाठी बोलता येत नाही. मी उद्योजक आहे, मला करता येत, ज्याला बोलता त्याला करता येत. पण मला बोलता येत नव्हतं, काही करता येत नव्हतं. परंतु गुन्हेगारावर वसक मात्र ठेवता येत होता. कारण छत्रपतींचा वसा आणि वारसा जोपासला होता. आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही, निजामशाही या आघाड्यांना पदच्युत करायचं आणि आपला मरणधर्म जिवंत ठेवायचं छत्रपतींच्याकडून शिकलो. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पिता श्री शहाजीराजे आणि माझे 13वे वंशज हे सख्खे मावजो या नात्याने मी विजय भाऊला मनापासून काय देण्यासाठी थांबलोय की आयुष्यामध्ये त्या दोघांच्या नावात विजय आहे. तर महाभारतामध्ये अनंत विजय नावाचा शंख हा युधिष्ठिर महाराजांच्याकडे होता. आणि युधिष्ठिर महाराजांच्याकडे अनंत विजय नावाचा, जिथं अंतच नाही असा अनंत विजय. आणि इथं तर 2 विजय आहे. एका विजयाचा तर असा अर्थ होऊ शकतो आणि जो अनंत विजय की जिथं प्रत्येक गोष्ट मग त्या ठिकाणी श्रद्धा असेल, शंकरात का केला जातो, आनंद मिळतो, शांती मिळते, समृद्धी मिळते. त्या दोनही माणसांनी त्यांच्या जीवनामध्ये समाजाला दाखवून दिले. विजय भाऊच्या बाबतीत तर प्रत्येक जण बोलत की ते अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. मी त्याही पलीकडे जाऊन सांगेन. कारण ह्यांनी इथं नियोजक जे नेमलेत त्यांचं नाव सुद्धा राजा सगर आहे. पूर्वीच्या काळात सगळे राजा होते, परंतु ज्यांना राष्ट्रपती पदक मिळाले असे 14 वादक माझे परमस्नेही ज्यांना मुख्यमंत्र्यांच्या शिवसैनिकांच्या लग्नामध्ये चौघडा 23 वर्षापूर्वी मी आमंत्रण दिलं तर ते आले होते. त्यांनी सांगितलं मी तात्यासाहेबांच्यासाठी आलेलो आहे, विदागीसाठी आलेलो नाही. असे निस्सीम प्रेम करणारी माणसं उभ्या महाराष्ट्रातून आज विजय भाऊ इथं आले. विजय भाऊ तुम्ही एक दैदिप्यमान नेतृत्व आहे. सगळ्यांनी सांगितलं, तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं की प्रत्येकाला कोण आले त्यापेक्षा विजय भाऊच्या चेहऱ्यात आणि अंतःकरणात माणसांच्या बद्दल, कारण तुमची शब्दांची सुमनांजली, सरस्वतीचा आशीर्वाद, तुमच्या मुखातून पडणारे बाहेरचे शब्द आणि तुमच्यासोबत असणारे लक्ष्मीचा घेराव या सगळ्याचे द्योतक आहे. तुमचे परममित्र महाराष्ट्राला वाली राहिल्यानंतर ज्या 9 वर्ष अबाधित महाराष्ट्र अशी धानाजी संतांची जोडी तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला वाटली की मैत्री कशी असावी. तर धानाजी संतांचे सारखे सरसेनापती दोघेही मला दिसतात. आणि तुमच्या सरसेनापती पदाचं ही दोघांनाही उपस्थितांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद मानतो. मैत्री अशा स्वरूपाची ठेवा, अशा स्वरूपाची राहील आणि तुम्हाला तुमची गृहलक्ष्मी आपल्याला अशा प्रियंका आयुष्यामध्ये. मी विजयाण्णाशी मगाशी बोललो, म्हटली ती आमची सोबत आहे. म्हटलं अर्जुन मग इथं बसलेले. ज्यावेळेला मला त्यांनी सांगितलं की आयुष्यामध्ये ज्यावेळेस विजय माझ्यापेक्षा लहान होते, परंतु कर्तृत्वानं ज्यावेळेस मोठा होतो त्यावेळेस त्याला नावानं संबोधलं जात नाही, त्यांना त्यांच्या पदाप्रमाणे संबोधलं. परंतु इथं विजय भाऊ म्हणावं, विजय दादा म्हणावं की काय म्हणावे शब्द सुद्धा मला सुचत नाही जात. कारण मी अधिक वेळ घेतला तर ते दोघे माझ्याकडे पाहायला लागलेले, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. ते सांगते की तुम्ही आमच्यापेक्षा ज्ञानी नाही तर बोलायचा काय प्रयास करता. परंतु मी भावना व्यक्त करण्यासाठी ज्यांना आमच्या गावातून द्वारकेसारख्या ठिकाणी कीर्तन केलं अशा सविता महाराज काळचे याही ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समोर त्यांचे पती माणूस मगाशी मानेसाहेबांनी सांगितलं यशस्वी पुरुषामागं पत्नी असते, पण इथं यशस्वी पत्नी होण्यासाठी पुरुष पाठीमागं आहेत. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने दोघांना आपण शुभाशीर्वाद देऊन सतीच्या व्यक्त करू.
अधिक बोलणं उचित नाही. विजय भाऊ तुम्हाला समस्त चोरली ग्रामस्थांच्याकडून, समस्त 12 वाड्यांच्याकडून, धर्म शंभूराजे कुस्ती आखाड्याच्या वतीनं आणि श्री वागेश्वर महाराज भक्तनिवास ट्रस्टच्या वतीनं आणि इतर सर्व उपस्थितांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा तर देतो. परंतु इतिहास म्हणून चौघडा आणि तुतारी विजय अण्णांच्या माध्यमातून इथं उपस्थित आहे. आणि सगळ्यात पहिले जाऊन सांगायचं म्हटलं तर मी रायगडाचा उल्लेख करण्यामागचा सगळ्यात उद्देश असा होता की महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं आणि तुम्ही व्यासपीठावर छत्रपती सोडल्यानंतर अष्टप्रधान मंडळ जसं असावं तसं 8च माणसं ही दिग्गज त्या तोलमोडाची बसवलेली आहे. म्हणजे बुद्धिमत्तेचं कौशल्य कशा पद्धतीनं कार्यक्रम करावं हे आम्हाला तुमच्या सारख्याकडून शिकण्यासारखं आहे. तर पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आयुष्य सुखाचा समृद्ध उत्कर्ष जाईल. तुमच्या 2 पुत्रांना तुमच्यासाठी पिता आणि माता लाभल्या, त्यांनाही खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. पुस्तके पायावरी वारकरी संतांच्या मंडळी, आज आपण विजय भाऊच्या 41व्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी बोललो. सर्व भक्तांनी त्यांच्याविषयी भरभरून या ठिकाणी सर्व काय सांगितलं आहे. माने साहेबांनी जसं सांगितलं तसं आता 41 आणि शाळेची पण आम्ही मित्रच आहोत नाही का. म्हणजे परिस्थिती अशी म्हणजे त्यांच्या वडिलांपासून आमचा जुना परिचय त्यावर वाढत आहे. आणि विजय भाऊ तर माझे तसे जवळचे नातेवाईक आहेत काय, बरोबर की नाही विजय भाऊ तसं. आणि हे दोन्ही विजय आज एकत्र आल्यामुळं तसं पाहिलं तर आता मला वाटतं 3रा-4था कार्यक्रम माझ्या वतीवर तुमचा हा या ठिकाणी पाहतो. बोलण्यासारखं भरपूर आहे. मी अधिक न बोलता वेळ भरपूर झालेला आहे. महाराजांना कीर्तनाला जायचंय आणि त्यांची गडबड झाली. माझ्या काळात सांगितलं मला 10 वाजता गाडी 2 मिनिट सांगा. अधिक न बोलता मी आपल्या सर्वांच्या वतीने बंधूंच्या वतीने या ठिकाणी विजय भाऊला आशीर्वाद देताना मी नामदेव महाराजांच्या शब्द सुमानाने आशीर्वाद देताना एवढंच म्हणेन, अकल्प आयुष्य लाभ तुझा आठवडा माझ्या सगळं हरिजात असा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागण्याचा माझ्या विठोबाचा भाविकाची, अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. त्या ठिकाणी थांबतो. त्याचप्रमाणे पासंदे महाराज आणि सगळ महाराजांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. कारण त्यांनी मला सांगायला काय हरकत नाही. मी आता महाराजांना ते सांगितलं की सगळ्या साहेबांनी मला राष्ट्रीय वारकरी जीवन गौरव पुरस्कार महाराजांनी या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण निर्विघ्नं कुरुदेव सर्व कार्येषु सर्वदा. आज आपण आनंदमय वातावरणामध्ये सर्वजण उपस्थित आहोत. माननीय व्यासपीठ आणि ज्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे अशा असणारे हरिभक्तपरायण अष्टपैलू व्यक्तिमत्व, बंधुवत आमच्यावरती प्रेम करणारे हरिभक्तपरायण विजयदादा बोत्रे यांचा आज 41वा अभिष्ट चिंतन सोहळा. खरं तर अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे की ज्या दिवशी बाळ जन्माला येतं त्या दिवशी पहिल्यांदा बाळ रडतं, त्यावेळी मात्र पहिल्यांदा ती आई हसते, गोड कौतुक हसून करते. पण पुन्हा आयुष्यामध्ये कधी अशी वेळ येत नाही की आई बाळाला रडलेलं बघते आणि आई हसते. हे मातृत्व आहे. पण यापेक्षा मी सांगेल की कंकणभर श्रेष्ठ पुरुष आणि हृदयी नसतो, हृदय नाही, मृदू स्वभावाचा असणारा पुरुषत्व की जो आपण सर्वांनी फणस पाहिलेला आहे. वरून दिसताना तो काटेरी दिसतो, पण तो काटेरी फणस फोडल्यानंतर आतमध्ये जो मुलायम गर निघतो त्या गराची जी चौकोनी चाकलेली आहे ना, तेव्हा कळतं की पुरुषत्व म्हणजे काय. कारण जबाबदाऱ्या असंख्य असतात. कधीतरी त्या जबाबदाऱ्यांचं ओझं न पेलवणार, मग तो मुलगा बनून म्हणा, अगदी पती बनून म्हणा किंवा वडील बनून म्हणा, पण सगळ्या गोष्टीतून आपण एक स्त्री म्हणून आपल्याला माहेर लागतं आणि आपण निसंकोचपणे म्हणून कुठंतरी विसाव्यासाठी 4 दिवस जायचं, अगदी चिंता न करता माहेरी जाऊ शकतो. पण पुरुषाला असं कुठलं माहेर आहे की निसंकोचपणे 4 दिवस, अगदी बरोबर ना दादा, निसंकोचपणे चिंता न करता, काळजी न करता, कारण जबाबदारीचं ओझं डोक्यावरती असतं. कधीही वाटत असेल त्याला की एखादी गोष्ट अंतःकरणातून मी ती व्यक्त करावी, कोणाशी बोलून दाखवावी किंवा कोणाच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपावं किंवा मनातील अंतःकरणातील वेदना होणाऱ्या कोणाशी तरी मनमोकळेप्रमाणे बोलावं.
असं असणारं जबाबदारीचं ओझं घेऊन पार पाडत असताना कुटुंबाची चिंता असेल, अगदी आईवडिलांची चिंता असेल, कारण सगळ्या प्रतिउत्तराई होण्यासाठी कणखर बनावं लागतं. कोण म्हणतं ते म्हणजे निष्ठुर असतात, निर्दयी असतात, पण असे असणारं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आमचे विजयदादा बोत्रे. अगदी त्यांचा मनमोकळेपणाचा स्वभाव, आणि जसं आपण म्हणतो की एखाद्याचं सौंदर्य पाहिलं तर आपण त्या सौंदर्याच्या प्रेमात पडू, पण विजयदादांचा असणारा हा प्रेमळ स्वभाव, अनेक लोक त्यांच्या फक्त स्वभावामुळे त्यांच्या प्रेमात पडले. आणि असा आमच्या विजयदादांचा आज 41वा अभिष्ट चिंतन सोहळा इथं संपन्न होतोय. आणि तो संपन्न होत असताना खास करून वारकरी संप्रदायातील असणारे अगदी माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ असणारे ज्ञानवंत, कीर्तिवंत, श्रेष्ठवंत, तपोवंत, आणि तरी देखील सगळ्यांच्या समोर मला 2 मिनिटं बोलण्याची जी तुम्ही संधी दिली, मी माझ्या काळजी कुटुंबियाच्या वतीनं विजयदादांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते. उपस्थितांच्या सर्वांच्या वतीनं तसंच सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीनं विजयदादांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा देत असताना एवढंच म्हणेल की विजयदादा कधीतरी यशाची शिखरे सर करत असताना पाठीमागं वळून पाहिलं तर आमच्या शुभेच्छा किंवा आमची आठवण स्मरावी, आणि सतत तुमचा सहवास आम्हाला अशाच पद्धतीनं लाभावा. मी तर एक विजयदादांची बहीण म्हणून अशा पद्धतीची पंढरीशी पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करत की पुढील विजयदादांचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आरोग्यदायी, निरोगीदायी जाऊ, आणि असाच त्यांच्या जीवनामध्ये कीर्ती, सामर्थ्य, अगदी भरभरून लक्ष्मी ओतप्रोत मिळू देत. आणि विजयदादांना पुनश्च एकदा अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण. उपस्थित आहे म्हणजे उपस्थित सर्व मान्यवर आहात, मम पुरता उपविष्टा सर्व मान्यवर आहात, भगिनी आचार्य. आज या वाढदिवसाच्या अनुषंगाने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने, ज्ञानोबरांच्या अनुषंगाने बोललं तर देहाच्या गावा आल्या जन्ममूर्तीच्या सोहळ्या. हा सोहळा आहे, जन्म हा सोहळा वारकरी परंपरेने मानलेला आहे. आणि ज्याच्या बाबतीत खरोखर आज माझ्याकडे शब्दच नाही आहे, कारण ज्यांच्याकडे आम्ही नेहमी शब्द प्रभू म्हणून पाहतोय, शब्दाची योग्य ठेवण. कारण वक्त्याच्या अनुषंगाने बोलताना शास्त्र असं वर्णन करते की शतेषु जायतेश्वर हा, 100मध्ये एखादा शूरवीर जन्माले, सहस्रेषुच्या पंडित हा, 1000 एखादा बुद्धिमान पंडित जन्माला येऊ शकतो. वक्ता जसं सहस्रेषु, 10,000 एखादा वक्ता निवडू शकतो, आणि दाता भवती वानवा. पण आज विजयजींच्या बाबतीत बोलताना ते शतेषु जायतेश्वरा, ते शूरवीर पण आहे, सहस्रेषुच्या पंडित आहात, ते पांडित्य सुद्धा त्यांच्याकडे तेवढी बुद्धिमत्ता आहे. प्रतिभा हा जो शब्द आहे तो काही कट्स असावे लागतात त्या कुळामधले, आणि म्हणून तेवढं सोपं नाही. म्हणून अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळाला आयुष्य लाभावे. ज्या कुळामध्ये संत जन्माला येतात त्या कुळाला आयुष्य लाभावं. ते कुळ श्रेष्ठ समजलंय म्हणून कुलम पवित्रम जन्मीकृतः. आणि सगळ्या अनुषंगाने कुलाचं जे शास्त्रामध्ये वर्णन आहे, ज्या कुळात संत जन्माला, ज्या कुळात असे व्यक्ती जन्माला येतात ते कुळ ठिकाण असं शास्त्र प्रतिपादन करतायत. आणि वक्ता जसं सहस्रेषु, 10,000 एखादा वक्ता. पण तुमच्याकडे शुरत्व आहे, तुमच्याकडे पांडित्यत्व आहे, आणि तुमच्याकडे वक्ता म्हणून सुद्धा सगळेजण एवढ्या गोड पद्धतीने पाहत आहे. हे एवढं सोपं नाही. आणि दाता भवती वानवा, मला असं वाटतं हा श्लोक मी जेव्हापासून पाठ केला 2002ला, तेव्हापासून या श्लोकाला योग्य न्याय देणारं व्यक्तिमत्व जर मला पाहायला मिळालं असेल तर ते विजयजी बोत्रे साहेब पाहायला मिळालं. जास्त वर्णन न करता आज खरोखर त्यांच्या अनुषंगाने काय बोलावं. म्हणजे एक 3-4 वर्षापूर्वी माझी त्यांची ओळख झाली, भेट झाली आमच्या दोस्ताना ग्रुपच्या माध्यमातून. आज आमची सगळी टीम समोर उपस्थित आहेत. अगदी शेटे साहेब, मनीषजी, सूरजजी आहेत, एक सतीजी बसले, शाह साहेब समोर बसलेत, आणि आमची चरोलीची नवनाथ भाऊ, सविताताई, ही सगळी मंडळी. ज्यावेळेस परिचय झाला ते पण स्वतःला दोस्ताना ग्रुपचा एक अविभाज्य घटक मानतात. मी सुद्धा दोस्ताना ग्रुपचा एक अविभाज्य घटक समजतो. आणि सन्मान श्री बाळासाहेबजी मांजरे नाना, आदरणीय नाना बोलले की इथं 3 विजय आहेत. आणि तिकडून तापकीर साहेब तिकडून बोलले, फारच गोड बोलले. आज मी तुमचं पहिल्यांदा व्याख्यान ऐकलं, बोलणं ऐकलं, म्हणजे मला फार समाधान आज या अनुषंगाने वाटतंय की त्यांनी मला बुधभूषण भेट दिला. पहिल्यांदा मला त्यांनी बुधभूषण भेट दिली, आणि बुधभूषण मी पूर्ण वाचला.
काय प्रतिभा होती संभाजीराजांची. समाधान वाटतं. मी आज वास्तविक गिरवाणवाणीमध्येच पूर्ण बोलणार होतो, पण आदरणीय मोरे बाबा इकडून बसले, तिकडून दादा बसले, म्हणून मी मराठी भाषेमध्ये शुभेच्छा प्रदत्त करते. या तुम्ही खूप सुंदर पद्धतीने ही गुंफले. ते बोलले की युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा शंख वाजवला आणि नाना इकडून बोलले की समोर विजयजी जगताप आहेत, हे स्वतः त्यांच्या नावामध्ये विजय आहे आणि अजून एक विजय अण्णा, हा विजय अण्णा चौधरी शांतीब्रह्म फाउंडेशनचे प्रमुख. म्हणजे आता पाठीमागे त्यांनी महेश दादांच्या अनुषंगाने फार मोठा कार्यक्रम केला. त्याही कार्यक्रमात मला उपस्थित राहण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. तसं तुम्ही अनंत विजय म्हटलं. अनंत विजय राजा कुंती पुत्र युधिष्ठिरा असं गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये व्यासाने लिहून ठेवलंय. तो अनंत विजय, इथं ते तीनच आहेत, असे अनंत विजय त्यांच्या सानिध्यामध्ये येत राहावेत. आणि तो जसा शंख वाजला कुरुक्षेत्रावरती आणि कुरुक्षेत्रावरती तो शंख वाजला, कारण भगवद्गीता इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑर्डिनरी मॅन. ते दिव्य तत्वज्ञान शंख वाजल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाच्या मुखारविंदातून ते प्रगट झालं. तो जसा शंख कुरुक्षेत्रावरती वाजला आणि महाभारताचं युद्ध हे पांडवांच्या बाजूने विजय ठरलं, असाच हा विजय एवढीच शुभकामना संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमीतून त्यांच्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने व्यक्त करतो. जगद्गुरु श्री तुकोबराय त्यांचा काही सामान्य अधिकार होता का? संस्था दुःखाच्या आपत्ती इष्ट आपत्ती मानून भंडारा भामचंद्राच्या साक्षीने गोविंदाचे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी भोगला. ढोंगी साधू संतांच्या विषय भाषणांचे धिंडवडे काढून दगदगीत वैराग्याची पताका समग्र विश्वामध्ये ज्यांनी फडकाविली. मराठी भाषेमध्ये मराठी बाणीने मराठी माणसाला ज्यांनी उपदेश केला, असे जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या वंशामध्ये 11व्या क्रमांकाला ज्यांचा जन्म होतोय, जे डीएनए हे आहेत. आज खरोखर तुम्हाला विनम्र अभिवादन करतो. सन्माननीय श्री मोरे बाबा, प्रशांतजी बाबा त्यांनाही विनम्र अभिवादन करतो. मुक्ताजी दादा हे सदैव मुक्तच आहेत. ते सगळ्या अनुषंगाने इतके मुक्त आहेत, म्हणजे मला खूप समाधान वाटतं. दादांचा पण फार मोठा आदर्श घेण्यासारखा आहे. वय वर्ष 83, 86, 86 नाबाद आहे. चिरतरुण म्हणजे साहेब तुम्ही फार गोड बोलले. एवढे 86 वयामध्ये मी फक्त 86ला म्हणजे त्यांच्या आपल्या परंपरेमध्ये एक 16 वर्ष धोक्याचं समजलं जातं आणि नंतर 61 साजऱ्या केली जाते. 16 पासून जो धोका सुरू होतो त्याला 16ला फक्त उलट करा. तेवढं मधलं जीवन सांभाळलं ना ते जीवन मुक्तच असतं, असं त्या 61च्या पुढे केलेले सन्माननीय श्री मुक्ताजी दादा नाणेकर यांना अगदी ज्या मुलाला बोलता येतं ना, बस 3-4 वर्षाचा मुलगा असेल त्याही मुलाशी तितकीच गोड मैत्री आणि त्यांच्या वयाच्या कुठच्याही व्यक्तीशी तितकीच गोड मैत्री आणि सदैव अविरत कर्मयोगी म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो, भारतीय संप्रदाय फार आदराने ज्यांच्याकडे पाहतो ते मुक्ताजी दादा आले. म्हणजे ज्येष्ठ यत्र न सभा इत्र न ज्येष्ठ, त्या ज्येष्ठ नाही ती सभाच नाही असे मुक्ताजी दादा अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. बडी साहेब आयुर्वेदाचे कार्य आहे असं मला समजलं. आयुर्वेदावरती मला फार प्रचंड आवड आहे आणि मग ही सगळी टीम या ठिकाणी उपस्थित झाला. सगळं साहेब तुम्ही फार गोड गोड सगळंच म्हणजे गंगा आज तुमच्यामुळे आहे. आणि खरोखर जो चौघडा वाजला म्हणजे आमच्या ज्ञानोबांची पालखी आता 19 तारखेला निघते, तो चौघडा वाजल्याशिवाय पालखीची प्रस्थान होत नाही. आणि पंढरपूरमध्ये तो चौघडा म्हणजे अगदी जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या ज्ञानोबांच्या त्या पालखी सोहळ्यामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये प्रतिपश्चेत्र लेखी युधिष्ठिर विश्ववंदिता साहसूनच्या वामुद्रा भद्राय राजे ते तिथेही सुद्धा ज्या मुद्रेचा लेखन होत असताना जो चौघडा वाजला, तुमचा चौघडा मोदी साहेबांच्या समोर वाजला, राम मंदिरामध्ये वाजला, पंढरपूरमध्ये वाजला. ते म्हणतायत तो चौघडा आज मला विजय भाऊंच्या समोर वाजायचं सद्भाग्य प्राप्त होते. खरोखर विजय भाऊ तुम्हाला मनसे अभिवादन करतो. तुमचं व्यक्तिमत्व मौली ज्ञानेश्वर मला सांगतात, वक्तृत्व गोडपणे अमृताचे पालुके म्हणी रसवती ओळंगणे अक्षरस. असंच गोड वक्तृत्व तुम्हाला लाभलं. कुठून लाभलं, कसं लाभलं, कसा अभ्यास केला मला माहिती नाही, पण अक्षरशः अगदी अतिशयोक्ती नाही, कारण वक्त्याकडे अतिशयोक्ती सांभाळावी लागते. अवस्था वर्णन कारण तुम्ही ते कधी होऊ देत नाहीत, अगदी वास्तववादी वर्णन शब्दात तुम्ही वर्णन नेहमी करता. खरोखर ती ओवी तुमच्याकडे बसते ज्ञानोबांची, समाधान वाटतं. आणि विशेष म्हणजे
बोटले साहेबांचं भेटणं पण मी त्या चौघड्यावरतीच वा 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 वा. आता एक काम करा, तुम्हाला मुलगा आहे ना? कुठे? दोन मुलं, त्यांचं नाव काय? त्या मोठ्या मुलाच्या लग्नामध्ये तुम्ही चौघ राहा. आम्ही सगळी मंडळी आशीर्वाद देण्या करता आहोत. दशेची वाट न पाहता सर्वात आता बरे तयार आणि खरोखर समाधानी आणखी अत्यंत खेळीमेळी वातावरणामध्ये मी ज्यावेळेस विजय भाऊन पहिल्यांदा पाहिलं म्हणजे मी तुमचं कौतुक फार आहे का अण्णा, तुमचं कौतुक फार आहे. शांतीब्रह्म फाउंडेशन तुम्ही तयार केले. शांतीब्रह्म एक नावच कसं दिले मला कल्पना नाही, कारण तुमच्या दोघांकडे पाहिलं ती शांती ओतप्रोत भरलेली दिसते आणि त्या शांतीब्रह्म या नावाने तुम्ही फाउंडेशन तयार करतायत. मोठी आनंदाची आणि सदभाग्याची गोष्ट आहे. आमच्या वारकरी परंपरेमध्ये सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेमध्ये आता सध्या शांतीब्रह्म कुरेकर बाबा यांच्याकडे विशेषत्वाने पाहिले जातं. म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो. तुमचे एवढं सुंदर गोड आयोजन नियोजन केलं. माने साहेब तुमचं बसल्या बसल्या मी लेखन पाहत होतो, काय तोला मुलाचे शब्द टाकले तुम्ही. फार उद्योजकांची मुलतत्वे आणि ध्येयवेड्यांची यशोगाथा. त्या ध्येयवेड्यांच्या यशोगाथेमध्ये आमच्या विजय भाऊ चं नाव, विजयजी बोत्रे साहेबांचं नाव येणारच आहे लवकरच. गुरूंनी शिष्याची ध्येयगाथा लिहावी एवढं सद्भाग्य नक्कीच तुम्हाला विजयजी तुम्हाला मिळणार आहे. पुनश्च एकदा जीवेश शरद शतम शृणुयाम शरद शतम रविवाम शरद शतम या ऋग्वेदाच्या प्रार्थनेच्या अनुषंगाने मी तुम्हाला शुभकामना प्रदत्त करतो. ज्ञानोबराय तुकोबरायांच्या तत्वज्ञानाने तुमचं जीवन पुलकित आहे हे उत्कर्षित हो आणि नंतर आम्हाला थोड्या दिवसाने सुवर्ण महोत्सव संपन्न करण्याचं सद्भाग्य प्राप्त व्हावं. नंतर अभिष्ट चिंतन संपन्न करण्याचं सद्भाग्य प्राप्त हो. सहस्र चंद्रदर्शन सोहळा संपन्न करण्याचं सद्भाग्य प्राप्त हो आणि आणखी शताब्दी संपन्न करण्याचं सद्भाग्य आपल्या सर्वांना प्राप्त व्हावं अशीच शुभकामना या ठिकाणी प्रदत्त करतो आणि या ठिकाणी तो धन्यवाद. रामकृष्ण. आणि मला सकाळी नांदेडला कार्यक्रम आहे आणि 10 वाजता माझी गाडी आळंदीत वाहत पाहते. मी सगळ्यांची रजा घेतो, सगळ्यांना अभिवादन करतो. या ठिकाणी आपण सगळेजण नक्कीच पहिल्यांदा भेटलो असेल, बरेच जण पुरातनपणे परिचित आहेत, पण ही सदैव मैत्री आपण टिकून ठेवूया. संघटित राहणं, संघर्षते कलयुगे युनियनने राहणं ही खरंच चांगली गोष्ट आहे. ज्या व्यक्तीच्या ओठावरती 2000 कमीत कमी नावं न बघता लग्न सोहळ्यामध्ये त्याच्यात पाठ असतं, एवढी प्रतिभा ज्यांना लाभली ही काही सामान्य गोष्ट नाही. एवढं बाहेर गोड बोलत आहेत, प्रियंका ताईच्या समोर कसे बोलतायत, अजून आम्ही घरी गेलेलो नाहीये, नक्कीच आम्हाला त्या अनुषंगाने काही बोलता येणार नाही. आणि मग लक्ष्मी नारायणाचा नक्कीच त्याचं व्यक्तिमत्व खरंच अष्टपैलू आहे. खरंच त्या अष्टपैलूमत्व आम्ही अशा व्यक्त करतो. हात तुझा खे हाती, तुझ तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे, टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे, काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा, उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे, वाट पाहू दे काही दिशा तथा पायचं नाय, या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांचं टॅलेंट वाया जाऊ देता कामा नये.
माझी बंधन तू घे ठाव आज तुझ माहेरी कुशीत स्वप्नाला उरी घे पाखरा रे चल झेप तू घे जिद्दीची आणि अभिषेकीचा सोहळा आहे कोणाचा तर आमचे मित्र म्हणण्यापेक्षा हृदयाचे मित्र म्हणण्यापेक्षा आमचे धाकटे बंधू मी त्यांना म्हणतो नेहमी म्हणजे नेहमी सुखदुःखात सुख असो दुःख असो माझ्यावर सातत्याने मला सहकार्य करणारे मला तुम्ही काय बोलून काय नाही असं माझी आता अवस्था झालेली आहे जास्त मी बोलतो डोळ्यात पाणी माझे हे बहुआयामी व्यक्तिमत्व अनेक जणांनी सांगितलं बरं का अष्टपैलू व्यक्तिमत्व बहुआयामी व्यक्तिमत्व पण ह्या व्यक्तीला तुम्ही जवळून पाहिलेले फक्त बोलावं कसं तुम्ही ऐकता बरं का विजयजी बोत्रे खूप छान बोलतात बरं का फक्त एवढंच नाही बरं का विजय बोत्रे छान बोलतातच म्हणजे त्यांच्या मुखारविंदातून शब्द सोनाची उधळण चालू असते तो सगळ्यांना माहिती आहे पण त्याच्या पुढे जाऊन कसं वागावं कसं राहावं कसं चालावं संबंध प्रस्थापित कसे करावे म्हणजे कसं जबावेत हे त्यांच्याकडून शिकावं म्हणजे हे चालतं बोलतो विद्यापीठ आहे त्या आता 1.5 वर्षापासून त्यांच्या बरोबर आहे पण या व्यक्तीकडून काय शिकावं काय काय शिकून घ्यावं जेवढं आपण शिकू तेवढं कमीच पडतं सकाळीच प्रबोधांना जगता यांचा फोन झाला आणि त्याने वर्णन केलं बरं त्या व्यक्तीचं की ही व्यक्ती म्हणजे लाखात एक आहे मी तिथे पुढे जाऊन म्हणले आता महाराज म्हणले पालवे महाराज म्हणले की 10,000मध्ये असा वक्ता असतो त्या पुढे जाऊन म्हणेल की कोट्यामध्ये असं वक्ता असणारी व्यक्ती असते म्हणजे वक्तृत्व असेल दातृत्व असेल नेतृत्व असेल म्हणजे याचा परिपूर्ण अभ्यास म्हणजे विजयजी बोत्रे थोड्या भाषेत सांगायचं म्हणतो पुरांच्या भाषेत तो परिसाहून आगळा काय महिमा वरून द्यायचे असं व्यक्तिमत्व एकदम जवळचं म्हणजे हृदयात स्थान करणार प्रत्येकाच्या आपण सगळं पाहिलेलं आहे आता हे काहीच व्यक्ती नाही बरं का जी जर 40-50 लोक बोललेत पण त्यांनी एकदा हाक दिली असती कळलं असतं लोकांना तर एखादं कार्यालय पाहावं लागलं असतं आपल्याला इतकं लोक उपस्थित राहिली असते ठीक आहे थोडक्यात आपण हा सोहळा साजरा करतोय पुन्हा एकदा आमच्या परिवाराच्या वतीने होरी परिवाराच्या वतीने संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने या बेटा सोहळ्याच्या त्यांना शुभेच्छा रामकृष्ण मान मी प्रथमतः ठेवणार आहे असं म्हणतात आयुष्य एक पुस्तक रूपाने खऱ्या अर्थाने प्रत्येक पानावर वेगवेगळ्या आठवणी असतात आजचा दिवस हे माझ्या जीवनाच्या पुस्तकातील एक सर्वात सुंदर पान आहे आणि ते आठवणी सुंदर केल्याबद्दल सर्वप्रथमतः मी आपल्या सर्वांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतो आमचे गुरुवर्य डॉक्टर रामचंद्रजी देखणे श्री गुरु चैतन्यजी महाराज देगलूरकर गुरुवर्य प्रमोदजी महाराज जगताप यांच्या मुखारविंदातनं वारकरी संप्रदायातलं जे काही श्रवणाच्या निमित्ताने सुख मी अनुभवलं माऊलींची नितांत सुंदर ओवी माऊलींनी आपल्या भावार्थ दीपिकेतली 18व्या अध्यायातील ओवी क्रमांक 911 महाराज ही ओवी बऱ्याचदा माझ्या मुखारविंदातून उद्धृत झालेली आपण पाहिले आता त्या ओवीत एखादं सौंदर्य असतं आणि त्या सौंदर्यापलीकडे तो एखादा शब्द असतो तो आपल्या जीवनाची प्रेरणा होऊन जातो आणि तो अर्थ आपल्याला खऱ्या अर्थाने जीवनाच्या या धकाधकीमध्ये खूप काही शिकून जातो माऊली आपल्या भावार्थ दीपिकेतील 18व्या अध्यायात ओवी क्रमांक 911 माऊली असं म्हणतात आगा जयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत आगा जयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत म्हणून केली आणि भ्रांत सापडेची तो याचा अर्थ असा स्वतःच्या वाट्याला आलेले कर्म हाच आपला धर्म समजून केलेले शुद्ध कर्माचरण ही परमेश्वराची खऱ्या अर्थाने भोळी सेवा असते संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत आणि त्या 9033 ओव्यांमध्ये केवळ एकमेव अशी ही ओवी आहे ज्यात माऊलींनी प्रयोजित केलेला शब्द आहे ईश्वराचे मनोगत मला असं वाटतं तुमचं आमचं सर्वांचं ज्याचं कोणाचं जीवन असेल ते कदाचित भगवंताचं अर्थात ईश्वराचं मनोगत आहे त्यामुळे आपण आपला धर्म आणि कर्म आणि परमेश्वराची भोळी सेवा आपलं आयुष्य सेवा संपन्न कसं होईल हे पाहिलं पाहिजे मागे वळून पाहता आयुष्याच्या 40चा टप्पा हा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातल्या खूप काही आठवणी असतात पण पुढची 20 वर्ष तुमच्या खऱ्या अर्थाने कर्तृत्व सिद्ध होण्याची असतात आज काय हा वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा मी समजत नाही यातल्या प्रत्येक व्यक्तीशी इथल्या उपस्थित प्रत्येक व्यक्तीशी
माझं काही ना काही आणि खूप काही आठवणी आहेत, पण मी माझ्यातला माणूस पण जपण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रत्येक व्यक्तिमत्वाने माझ्यातली मैत्री आणि त्यांच्यातला पण मित्र मला जगून दाखवलेले आहे. त्या कृतज्ञतेने मी खऱ्या अर्थाने सर्वांचे आहे, मी सर्वांच्या ऋणात आहे. असं म्हणतात विनोबा भावे एके ठिकाणी मध्य भारतम या प्रकरणात असं म्हणतात, हे सांगताना माझी जीभ अजिबात चचरणार नाही की, हे सांगताना माझी जीभ अजिबात चचरणार नाही की, मातेच्या दुधापेक्षा माझ्यावर अधिक संस्कार हे गीता माऊलीचे आहे. भारतीय संस्कृती कृतज्ञतेचा पुरस्कार करते. मला असं वाटतं त्या संस्कृतीचं अनुपालन करत आपण माझ्या हातीला ओ देत आणि माझ्या हृदयात तुमच्या सर्वांविषयी असलेली भावना, तिला कुठल्याही भौतिक संपन्नतेच्या पलीकडं पाहता आपण या ठिकाणी आला आणि माझ्या जीवनाच्या भावी वाटचालीला खरं तर आपण शुभेच्छा दिल्या, त्यांच्याविषयी मी कृतज्ञ भावना व्यक्त करतो आणि त्या ऋणात मी राहू इच्छितो. अष्टावक्र गीतेत असं म्हटलंय, वयाच्या 20 पर्यंत तुम्ही जे काही असता ते कदाचित त्या संचित आणि प्राप्त परिस्थितीत तुमच्या जीवनाची वाटचाल जी काय आहे, वयाच्या 20 नंतर वयाच्या 50 पर्यंत साधारणतः तुमच्या जीवनात जे काही घडामोडी असतात त्यामध्ये तुमचं व्यक्तित्व खऱ्या अर्थाने चमकून निघत असतं आणि वयाच्या सुवर्ण महोत्सवानंतर किंवा सुवर्ण महोत्सवाच्या अलीकडापर्यंत तुमची जी काही वाटचाल असते त्या पुढच्या 10 वर्षात तुम्ही भगवंताच्या कृपेने आलेल्या अनुभवातून असं काही शिकून अशी काही झेप घेता ती खऱ्या अर्थाने तुमच्या कर्तृत्वाची सिद्धता असते. मला असं वाटतं आपल्या वयाची 40 पूर्ण केल्यानंतर 41 पूर्ण केल्यानंतर योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य निद्रा या गोष्टींचंही अनुपालन करत आपल्या सर्वांच्या माझ्या व्यक्तिमत्वाकडे असलेल्या अपेक्षा मला कशा पूर्ण करता येईल आणि आपल्या सर्वांशी माझ्या जीवनातल्या असलेल्या आठवणी या मला प्रामाणिक ठेवून माझ्या विषयी आपल्या सर्वांच्या हृदय असलेला पारदर्शक विश्वास मी कसा सिद्ध करू शकेल हाच माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. मी आपल्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझ्या जीवनातले हा जीवनाच्या पुस्तकातील आजचा हा दिवस हा एक सुंदर धडा आपल्या सर्वांमुळे खऱ्या अर्थाने सुंदर झाला, विनम्र भावना मी व्यक्त करतो. आणि खूप काही स्तुतीस्तमनं झाली, परंतु माऊलींनी म्हटलंय अखंड गर्वता होऊनी असती तयाची विनय हेची संपत्ती, या माऊलींच्या ओवीला प्रमाण मानत आणि शेवटी जिचा उल्लेख मला महत्वाचा वाटतो, माझ्या वैवाहिक जीवनाची ही नुकतीच याच महिन्यामध्ये 8 वर्ष पूर्ण झाली आहे. मृत्युंजय या कादंबरीमध्ये वृषाली प्रकरणात कर्णपत्नी वृषालीच्या अनुषंगाने मृत्युंजयकार शिवाजी सावंत असं म्हणतात, भारतीय संस्कृतीत पत्नीला अर्धांगिनी असं म्हटलं जातं. नेमका अर्धांगिनीच का म्हणतात तर त्याचा अर्थ प्रतिपादित करताना ते असं म्हणतात, साक्षात अग्निनारायणाला साक्ष ठेवून सप्तपदीच्या पवित्र वेदीवर पतीच्या जीवनाची जी अर्धी बाजू सावरते ती म्हणजे अर्धांगिनी. भगवंत कृपेने आणि माने साहेबांच्या भाषेत कदाचित ते तुळशीला घातलेलं पाणी, परंतु एक आदर्श अर्धांगिनी माझ्या जीवनात आली. माझ्या या वाटचालीत तिच्याविषयी कृतज्ञता भाव मी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या ऋणात आणि प्रेमात राहून आपण माझ्या जीवनातला हा सुंदरसा दिवस सुंदर केला. महाराज आपल्या उपस्थितीमुळे साक्षात तुकोबराय या ठिकाणी आलेले आहेत. तर माझ्या गावचं जे काही सानिध्य आहे सावरदरी भावचंद्र डोंगराच्या पायथ्याशी आम्ही आमचं खालुमरे वगैरे गाव आहे, कारण की तिथल्या डोंगरावर जे पाणी येतं पाण्याचा जो ओहळ येतो मला असं वाटतं ती माती आम्हाला भुक्यासारखी आहे आणि तिथं जी पिकं येतात त्यात भक्तीचा सुगंध आहे. त्यामुळे साक्षात तुकोबराय महाराज आपल्या रूपाने आल्यात आणि आपण सर्व वारकरी संप्रदायाची आणि माणुसकीच्या विचाराची आणि मैत्र संपन्नतेची खऱ्या अर्थाने पताका घेणारी ही मंडळी यापेक्षा सुंदर काय असेल. शेवटी माय मराठी माझी काय वर्णू तिचा बाणा, गोडी पुढे तिच्या फिका पडे साखरेचा कारखाना. आणि जाता जाता ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी 18व्या अध्यायात ओवी क्रमांक 1641 विजय या शब्दाचा उल्लेख करताना असं म्हटले, त्याचा मला अभिमान वाटतो माझ्या आई वडिलांविषयी. आज आईच्या रूपाने माझी बहीण या ठिकाणी उपस्थित आहे अर्धांगिनी आणि आपण सर्व. माऊली असं म्हणतात, विजयो नामे अर्जुन विख्यातू विजय स्वरूप श्रीकृष्ण नातू श्रीयेशी विजय निश्चितू ते तेची असे. मला अभिमान वाटतो की संपूर्ण ज्ञानेश्वरीत विजय हा एकमेव शब्द आहे, एका ओवीत 3 वेळा आलेला आहे. ते नाव आणि आपला विश्वास सार्थ करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन हे अभिविचन तुम्हाला मी देतो. आणि हा माझा विष्टचिंतन सोहळा नव्हे तर माझ्या जीवनाच्या भावी वाटचालीसाठी माझ्या खऱ्या हितचिंतकांना ज्याचं स्थान माझ्या हृदयात आहे त्यांचा आशीर्वाद घेण्याच्या भावनेने आपण एकत्र आलोय. विनम्र भावना अभिव्यक्त करतो आपल्या चरणी आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. एक क्रमांक 3 पॉइंट मध्ये बोलणार आहे. पहिला पॉइंट म्हणजे एखाद्या पत्नीला काय वाटू शकतं हा सोहळा पाहिल्यानंतर तो आनंद ओसंडून वाहतोय आणि त्या मनात म्हणत असेल की फक्त घरीच काही नाही तुमचं. प्रत्येक वाढदिवसाचे साक्षीदार आहे मनातले मनात म्हणत असते. पण मी अशी बरोबर घरला चल फक्त तुम्ही एक काजळ केक लावा त्यांना आणि जर ओवाळ्याची तर सोय असेल तर बहीण आणि तिथे ओवाळ.
दुसरा मुद्दा, विजयराव, विजयभाऊ, विजयदादा जे काही संबोधनं सगळी वापरली गेली, मी एवढं सांगेन की हाक मारली की येणार, मनातलं हितगुज करावं, शेअर करावं असा, आणि जो आपल्या मांडीवर डोकं ठेवून, खांद्यावर डोकं ठेवून निश्चिंत राहू शकतो, आपण ज्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून निश्चिंत राहू शकतो असा हा सद्गुणाचा पुतळा आणि माझा सुहृद. त्यांनी उत्तर दिलं सगळ्या या सोहळ्याला, परंतु जर त्यांना काही गायचं सांगितलं असतं तर काय गायलं असतं त्यांनी, असा विचार करत होते मी. 70-80 गाण्यातून शोधत होतो, म्हणून मी म्हटलं बोलू दे बोलू दे, आणि ओळी सापडल्या. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या ओठांनी चुंबून घेईल हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळ पानावरती, इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. सर्वांगाने जगण्यावरती प्रेम केलं, मैत्री असो, साहित्य असो, संस्कृती असो, आणि कोणाला मदत करणं असो, हे सगळे दैवी गुण आहेत. ऐश्वर्य संपन्न, अतिशय श्रीमंत. आय एम प्राऊड टू से आय हॅव अ फ्रेंड लाईक विजयराव. आणि सगळ्यांनी थोडंसं उठून जवळ या, खूप लांब बसते तुम्ही लोक. आपण एक फेमस गीत आहे, वाढदिवस म्हणले की त्याच्याशिवाय होतच नाही. कुठलं? या या उठा, इतक्या आळशी होऊ नका. एक कोण लावते का बाळाला? बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, हजारों साल हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू विजयराव, हैप्पी बर्थडे टू यू. माऊंटनी हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. हिप 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 हिप, जोरात जोरात जेवण आहे. हिप हिप, वाढदिवसाच्या खूप 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 आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग. नाही, पुढे चाली नाही, पुढे चाली नाही आवडीने, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. गर्भाचे आव
जिव्हाळा तेथे बिंबे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग तुका म्हणे तैसा होतला सेठसा तुका म्हणे तैसा होतला सेठसा अनुभव सरिसा अनुभव सरिसा मुखाला आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती फुलेला जरी बघून कुणाचे फुलेला जरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली सहा ऋतूंचे सहा सोहळे सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान शतदा प्रेम
वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलानी घेते नदीच्या काठी सजनासाठी नदीच्या काठी सजनासाठी गाणे गात सुरावे या जन्मावर शिवरायाची जिजाई धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई आज पूजी तो महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा जिजाईला मानाचा जिजाईला मुजरा मानाचा जिजाईला होती मुघलांची सत्ता त्यावेळी दिन दुबळ्यांना नव्हता होवाली आई बहिणींना संकट काळी नव्हता वाली प्रभशाली छोटी पुत्र दिला भाग्यशाली आता केला धावून आली मणी जिजाईच्या खंत कधी होईल याचा अंत मणी जिजाईच्या खंत कधी होईल याचा अंत करी विना